66व्या दृकश्राव्य मासिक काव्य चर्चेत प्रथमतः आपल्या सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजची काव्य चर्चा वाचकपीठ प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य किरणजी भावसार यांच्या बहुचर्चित घामाचे संदर्भ या कविता संग्रहावर आयोजित केलेली आहे. ही महत्वपूर्ण काव्य चर्चा प्राचार्य डॉक्टर गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असून विचारवंत आणि कामगार नेते रंजन दानी, कवयित्री तथा साहित्यिका नम्रता फलके, अध्यापक दादासाहेब कोते आणि वाचकपीठ सदस्य दादा ननवरे हे सर्व भाष्यकार म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. या सर्वांना ऐकणे हे आमच्यासाठी आनंदाची पर्वणी आहे. आपण सर्वांचे प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांच्या संग्रहावर आज आपण चर्चा करणार आहोत, ज्यांच्या कवितेत कष्टकरांच्या घामाचा वास दरवळलाय, ते आमचे सहकारी किरण भाऊ, तसेच आजच्या कार्यक्रमाचे संवादक तथा वाचकपीठचे सर्व सभासद, उपस्थित सर्व कवी, लेखक, विचारवंत आणि रसिक वाचक, त्याचप्रमाणे संग्रहाचे प्रकाशक विष्णू जोशी सर सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहेत. या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि प्रस्तावनेकडे वळतो. मित्रहो, कोरोना या आपत्तीचं अपत्य असलेलं वाचकपीठ प्रतिष्ठानचं रोपटं एव्हाना 5.5 वर्षाचं झालं आहे. सर्व व्यवहारांबरोबर साहित्य व्यवहारही ठप्प असलेल्या कोरोना काळात साहित्यावर चर्चा करता यावी म्हणून आम्ही ऑनलाईन काव्यचर्चा हा पर्याय निवडला आणि तो यशस्वी होऊ लागला. वाचकांना आणि साहित्यिकांना वाचतं करणं, सामान्य वाचकाला कविता कळावी, त्यांच्या काव्य जाणीवा समृद्ध व्हाव्यात, ही मध्यवर्ती भूमिका घेऊन वाचकपीठने कार्य सुरू केले. वाचावे ते आम्ही या ब्रीद वाक्याप्रमाणे वाचकपीठने वाचकांची साखळी तयार केली. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ही संस्था निरंतर आणि निरपेक्ष भावनेने कार्य करत आहे. काव्य चर्चेसाठी निवडलेले कविता संग्रह वाचकपीठचे सर्व सदस्य स्वखर्चाने विकत घेतात आणि त्यावर चर्चा घडवून आणतात. आतापर्यंत वाचकपीठने 65 निरंतर काव्य चर्चा आयोजित केल्या असून त्यामध्ये 65 अध्यक्षांसह 130 भाष्यकारांनी म्हणजे जवळपास 200 विचारवंत साहित्यिकांनी सहभाग नोंदविलेला आहे. तसेच सर्व सभासदांना आणि ज्यांच्या संग्रहावर चर्चा केली जाते त्या कवींना एकत्र भेटता यावं म्हणून वाचकपीठ वर्षातून एक कार्यक्रम ऑफलाईन पद्धतीने आयोजित करते. त्याचप्रमाणे वाचकपीठच्या सभासदांसाठी ऑनलाईन कवी संमेलने, महिला सभासदांसाठी महिला दिनी विशेष कार्यक्रम, वाचकपीठचा वर्धापन दिन, मराठी भाषा दिन असे विविध उपक्रम प्रतिष्ठानद्वारे राबविले जातात. तर अशा या वाचकपीठच्या प्रस्तावनेनंतर आपण पाहुण्यांचा परिचय करून घेण्याकडे वळणार आहोत आणि यासाठी मी आमचे वाचकपीठचे सदस्य साहेबराव तुपे यांना आमंत्रित करत आहे की त्यांनी आजच्या पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. साहेबराव तुपे. नमस्कार. आज जसे सावंत साहेबांनी सांगितलं, आपले वाचकपीठ प्रतिष्ठान 66वी दृकश्राव्य मासिक चर्चा आपल्या प्रतिष्ठानचे प्रतिभा संपन्न कवी श्री किरण भावसार साहेब यांच्या घामाचे संदर्भ या कविता संग्रहावर आयोजित केलेले आहे. आजच्या या काव्य चर्चेसाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला प्राचार्य डॉक्टर गोविंद काजरेकर सर, जे गोगाटे वाळके महाविद्यालय बांदा, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि ते कवी आहेत आणि त्यांचे अनेक समीक्षाही प्रसिद्ध प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांनी राजन गवस यांच्या कथात्मक साहित्यावर गोवा विद्यापीठातून PhD प्राप्त केलेली आहे. तसेच त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठसाठीही MA च्या 2 पुस्तकांचे लेखन केलेले आहेत. तसेच अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादनही केलेले आहेत. आणि आपले प्रमुख भाष्यकार म्हणून नम्रता फळके मॅडम
ज्या अगोदर आकाशवाणी संभाजीनगर केंद्रावर होत्या, त्यांची आता सध्या ते आकाशवाणी नागपूर केंद्रात कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांना UPSC तर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत IAS या परीक्षेत महाराष्ट्रात त्या प्रथम आलेल्या आहेत आणि भारतात 20व्या नंबरवर आलेल्या आहेत. तर त्या आपल्या या आजच्या काव्य संग्रहावर भाष्य करणार आहेत. तसेच संभाजीनगर येथील श्री रंजन दानी सर, जे नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉईजचे ज्येष्ठ कामगार नेते आहेत. तसेच ते साहित्याचेही उत्तम वाचक आणि अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत. तेही या काव्यसंग्रहावर भाष्य करणार आहेत. आपले तिसरे दादासाहेब कोते हे पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय लोणी इथे मराठीचे अध्यापक आहेत. त्यांचे चंद्रगाणी, फुलांच्या कविता इत्यादी विपुल साहित्य प्रकाशित झालेले आहे. तसेच अनेक दिवाळी अंकातून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. आणि आपले आजचे कवी श्री किरण भावसार हे सिन्नर येथील ॲडव्हान्स एम्प्लॉईज टेक्नॉलॉजी या कंपनीत असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. त्यांची मुळावरची माती सांभाळताना आठवणींची भरता शाळा, शनी खालची चिंच हा ललित संग्रह, इरिंग मिरिंग हा बालकविता संग्रह व इतरही अनेक लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांना कवी आनंद फंदी साहित्य पुरस्कार, अक्षर सागर साहित्य पुरस्कार, राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार व इतरही खूप साहित्यभूषण पुरस्कार मिळालेले आहेत. आपल्या आजच्या काव्य संग्रहातील नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, आजच्या काव्य संग्रहालाही नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे व इतर या काव्य संग्रहाला इतर 10 साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर आजच्या या काव्य चर्चेत सहभागी होणाऱ्या सर्व पाहुण्यांचे खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या सुश्राव्य वाणीतून सर्व पाहुण्यांचा यथोचित असा परिचय करून दिलेला आहे. मी आपले पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाकडे वळतो. मित्रहो, आजच्या काव्य चर्चेच्या कविता संग्रहाचे कवी आणि आमचे सहकारी किरणजी भावसार यांना आपण आता ऐकणार आहोत. मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपली काव्य लेखनामागील भूमिका आणि संग्रहातील 2 कविता सादर कराव्यात. किरणजी भावसार. सर्वांना नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित आजच्या 66व्या काव्य चर्चेचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉक्टर गोविंद काजरेकर सर, संग्रहावरील ज्यांचे भाष्य ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले आहेत असे ज्येष्ठ विचारवंत आणि कामगार नेते रंजन दानी, नागपूर आकाशवाणी दूरदर्शन केंद्रासाठी भारतीय आणि नुकतीच ज्यांची भारतीय माहिती सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने निवड झाली अशा कवयित्री साहित्यिका नम्रता फलके, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध साहित्यिक दादासाहेब कोते. वाचकपीठच्या वतीने आज जे भाष्य करणार आहेत ते दादासाहेब ननवरे. त्याचप्रमाणे वाचकपीठचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत भोसले, भास्करराव निर्मळ सर, मारुती सावंत सर, भानुदास महानूर, मनीषा पाटील हरोलीकर, मनीषा उगले, गिरीश सोनार, कवी संदीप काळे, माधुरीताई चौधरी, प्रियाताई धारूरकर, कवी प्राध्यापक शशिकांत शिंदे, साहेबराव तुपे, डॉक्टर शरद ठाकर, शर्मिलाताई गोसावी, डॉक्टर योगिता राजकर, संजय थोरात, आशा डांगे, डॉक्टर अविनाश कदम, त्याचप्रमाणे शिरीष जाधव, मृणाल देशपांडे, काव्याग्रह प्रकाशनाचे प्रकाशक विष्णू जोशी सर आणि सर्व स्नेही मित्रांनो. एरवी मी वाचकपीठचा एक घटक असलो तरी आजच्या काव्य चर्चेत मी एक प्रयस्त म्हणून ती काव्य चर्चा अनुभवणार आहे. भोसले सर, निर्मळ सर, मनीषा पाटील, मनीषा उगले
हे या संग्रहाच्या निर्मितीचे साक्षीदार आहेत, किंवा साक्षीदार म्हणण्यापेक्षाही त्यांचा निर्मिती प्रक्रियेत महत्वाचा सहभाग आहे, त्यांच्याबद्दलही मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. कामगार म्हणून माझ्या जगण्याची आणि कविता लिहिण्याची सुरुवात एकाच वेळी झाली असं म्हणावं लागेल. कवी कल्पनांपेक्षाही सभोवतालचं कामगार म्हणून जगतानाचं वास्तव माझ्या काळजाला धडका देत होतं. खेड्यात वाढल्यामुळे असेल, काही काळ पत्रकारिता केल्यामुळे असेल, शेतकरी आणि कामगार हे दोन माझ्या चिंतनाचे प्रमुख विषय राहिले. कामगार म्हटलं की कामगार संघटना, संप, टाळेबंदी, मोर्चे, टूल डाऊन, बेरोजगारी, व्यसनाधीनता आदी अनेक समस्या अगदी पाचवीला पुजल्यासारख्या सोबत करत असतात. बेरोजगारीची टांगती तलवार कामगार वर्गाच्या सतत शिरावर असते. काहीही चूक नसताना अनेकदा कधी संसार उघड्यावर येईल हे सांगता येत नाही, आणि असे अनेक मित्र मी माझ्या आजूबाजूला पाहिलेले. ह्या समस्या जगत, भोगत आणि बघत माझा जीवन प्रवास घडल्यामुळे माझ्या कवितेत साहजिकच ते उतरत गेलं असं मला वाटतं. आधीच्या 2 संग्रहांमधूनही कामगार जाणिवेच्या या कविता काही प्रमाणात आलेल्या होत्या, परंतु आजवर ज्या 30 वर्षाच्या काळात वेळोवेळी कामगार जाणिवेच्या कविता लिहिल्या होत्या, त्या समग्रपणे या एका संग्रहातून आणण्याचा प्रयत्न या संग्रहाच्या निमित्ताने केला. कामगार जाणीव मनात इतकी मुरत गेली होती की ती कवितेत उतरणं अपरिहार्य होतं. मी या सर्व कामगार जाणीवा निरनिराळ्या क्षेत्रातल्या कामगारांच्या एकत्रितपणे या कविता संग्रहाच्या माध्यमातून मांडू शकलो. कामगारांच्या भावना, त्यांच्या व्यथा वेदना शब्दबद्ध करू शकलो, याबद्दल माझ्या मनात निश्चितच कृतकृत्यतेची भावना आहे. रक्ताच्या नात्या इतकंच घामाचं नातं हेही श्रेष्ठ असतं असं मला वाटत आलं आहे. कष्ट करणारा, राबणारा, घाम गाळून पोट भरणारा माणूस मला माझा बांधव वाटत आलेला आहे. मी त्यातल्या त्यात सुखवस्तू असलो तरी त्यांच्याबद्दलची कणव माझ्या मनात नेहमी कायम दाटलेली असते. केशवसूत म्हणतात तसं उरलेलं काळीज मला लाभलेलं आहे, आणि त्यामुळे माझ्या कष्टकरी बांधवांना मी माझ्या कवितेत स्थान देऊ शकलो. कवी नारायण सुर्वेंच्या शब्दांची पालखी आपल्या खांद्यावरून पुढे घेऊन जात असताना या कामगार जाणीवांच्या कविता आज जी खूप विरळ प्रमाणात लिहिली जाते, ती जास्तीत जास्त कामगारांनी, कामगार कवींनी, साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून मांडावी अशी इच्छा व्यक्त करून थांबतो आणि माझ्या संग्रहातील 2 कविता आपल्या समोर ठेवतो. पहिली कविता आहे वारी. सेकंड नाईट राबू तिन्ही पाळ्या. सेकंड नाईट राबू तिन्ही पाळ्या, पाण्याच्या चिपळ्या घेऊ हाती. भरवू कोळसा पेटे बॉयलर, भरवू कोळसा पेटे बॉयलर, चिमणीचा धूर विठू आम्हा. कारखाना आम्हा पंढरी निवास, कारखाना आम्हा पंढरी निवास, भरवितो घास पांडुरंगा. खडखडाटाचे अभंग गवळणी, खडखडाटाचे अभंग गवळणी, दुजा यंत्राहुनी विठू कैसा. रोज करू आम्ही 8 तास वारी, रोज करू आम्ही 8 तास वारी,
कामात श्रीहरी पाहू सदा, कामात श्रीहरी पाहू सदा. आणि पुढच्या कवितेचं नाव आहे मुळांवरची माती सांभाळताना. मुळांवरची माती. हे शहर अजून माझं झालं नाही, हे शहर अजून माझं झालं नाही. सोडून आलो त्या गावाच्या नजरेतला परकेपणाही सोसत नाही. मी भाकरीच्या दिशेने चालत राहिलो, मी भाकरीच्या दिशेने चालत राहिलो पृथ्वीच्या गोलावर, तर शहराच्या आर्टिफिशियल वेशीवर माणसं भेटत राहिली पावलोपावली, बेगडी नात्यांची तोरणं बांधून. जोडण्या तोडण्यातही तडजोड मानली खरी, त्यांनी व्हर्च्युअल चढवलं हरभऱ्याच्या झाडावर, पण प्रत्यक्ष भेटीत ओळखही दाखवली नाही. यंत्रांसोबत यंत्र झालो नाही, यंत्रांसोबत यंत्र झालो नाही, कारण घामाचे संदर्भ ठरले नाहीत कुचकामी. पुरलेल्या नाळेला फुटत असावीत मुळं, पुरलेल्या नाळेला फुटत असावीत मुळं मायाळू मातीत. मी सांभाळून ठेवली मुळांवरची माती, आठवण भिजलेली, तिने मरू दिलं नाही माझ्यातल्या माणसाला. धन्यवाद. वा, खूपच छान भाऊ. आपण घामाचे संदर्भ या काव्य निर्मिती मागची भूमिका आणि जाणीवा या ठिकाणी मांडलेल्या असून, मुळांवरची माती आणि वारी या सुंदर अशा रचना आपण या ठिकाणी सादर केलेल्या आहेत. मी आपले मनपूर्वक आभार मानतो. मित्र, किरण भाऊ एका कवितेत म्हणतात, मान्य मी कवितेला शब्दालंकारांनी नाही म्हणू शकलो फारसं, मान्य मी कवितेला शब्दालंकारांनी नाही म्हणू शकलो फारसं, प्रतिमा प्रतिकांची मखमली वस्त्रही नाहीच पुरवू शकलो हवी तशी. असे असले तरीही त्यांची कविता समजूतदार लेखीसारखी काळजात माहेर पण भोगते आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. तर पाहूया आपल्या भाष्यकारांना ही कविता कशी वाटली ते त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया. मी प्रथमतः आमंत्रित करतो वाचकपीठ प्रतिष्ठानचे सदस्य दादा ननवरे यांना, हे त्यांनी आपले संग्रहाबद्दलचे विचार प्रस्तुत करावेत. दादा ननवरे. आवाज येतोय? हो, येतोय दादा. बघा, वाचकपीठच्या वतीनं आजच्या 66व्या दृकश्राव्य मासिक चर्चेचे माननीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर गोविंद काजरेकर, कवी समीक्षक, प्रमुख अतिथी माननीय दादासाहेब कोते, लोणी प्रवरा, माननीय नम्रता फलके, नागपूर, माननीय रंजना दानी, छत्रपती संभाजीनगर, आजच्या चर्चेसाठी घेतलेली साहित्य कृती घामाचे संदर्भचे कवी माननीय किरण भावसार, वाचकपीठचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व चर्चेसाठी उपस्थित सहभागी सर्व साहित्यिक व वाचक वर्ग. म्हणजे आज आपल्या 66व्या दृकश्राव्य मासिक चर्चेमध्ये आपण घामाचे संदर्भ या साहित्य कृती निवडलेली आहे. आता संदर्भ कोणताही घ्यावा, परंतु घामाच्या संदर्भाभोवती लाखो फिरणारे संदर्भ व त्यावर चाललेली जगराहाटी, जगाचं नियमन नक्कीच आपल्या समोर जगण्याचे संदर्भ उभे करतात. अनेक जगण्याचे संदर्भ उभे करतात आणि नकळत आपल्याला निश्चितच थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठेंच्या त्या ओळी आपल्या डोळ्यासमोर तरळून जातात. अण्णाभाऊंनी म्हटलेलं आहे, पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर उभी नसून कष्टकरी श्रमिकांच्या, कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. मित्रांनो, कवी किरण भावसार यांची कविता माणसाला चिंतन करायला लावणारी,
विचार करायला लावणारी आहे, वास्तविकतेचं भान साकारणारी आहे. तमाम जगातील कष्टकऱ्यांच्या वेदनांचा हुंकार साधणारी अशी ही कविता आहे. यावर प्रश्नचिन्ह बिंबवणारी अशी ही कविता आहे. ऊस बदलणाऱ्या कामगार चळवळी, वेठीस धरणाऱ्या कामगार व औद्योगिकीकरणातील असंख्य पळवाटा, कायद्यालाही चकवा देणाऱ्या दगाबाज मालक व कामगार यांच्यातील संघर्ष ही कविता तंतोतंत आपल्या समोर नमूद करते. सध्या चाललंय काय, आपल्या अवतीभोवती चाललंय काय सध्या, तर जागतिकीकरणाच्या वाटेवरील कामगारांच्या बोथट तलवारी. अशा या बोथट तलवारी व थोर कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेतील या ओळी मात्र निश्चितच मला आपल्या समोर मांडाव्याशा वाटतात. कामगार आहे मी तळपती तलवार आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, याची सांगड खूपच छानपणे कवी भावसार यांनी माफ करा सुर्वे या कवितेतून आपल्या समोर व्यक्त केलेली आहे. खर तर किरण भावसार यांनी 2 कविता आपल्या समोर सादर केल्या. त्यांचं हे स्वतःचं अपत्य आहे. त्यांना त्या 2 कविता खूप हव्याशा वाटल्या, परंतु वाचकीय अर्थानं मला यातली सर्वात हवीशी वाटणारी कविता मात्र निश्चितच मी तुमच्या समोर मांडणार आहे. माफ करा सुर्वे नावाची कविता आहे. माफ करा सुर्वे कसले कामगार आणि कसल्या तळपत्या तलवारी, माफ करा सुर्वे कसले कामगार आणि कसल्या तळपत्या तलवारी, तुमच्या हयातीतच त्यांनी टाकल्या होत्या बोथट करून, कामगार नावाच्या तलवारी कायद्याचे घन घाव घालून. आता तळपण्याचं म्हणाल तर पेटलेल्या भट्ट्यांभोवतीच घामाने निथळत विझवत असतो आम्ही पोटातली आग, घामाने निथळत विझवत असतो आम्ही पोटातली आग. लिहिणं वाचणं म्हणाल तर तुमच्या नंतर साहित्य निर्मितीचा तसा गुन्हा करण्याची धमक आमच्या मलूल लेखनाला कुठली आली पेलायला. आजकाल सारस्वतांच्या वाऱ्यालाही नाही राहत उभे आम्ही, आजकाल सारस्वतांच्या वाऱ्यालाही नाही राहत आम्ही उभे, बांधून घेतो स्वतःला शोषकांच्या दावणीला निलाजरीपणाने. फॅन झालेल्या आमच्या मेंदूत कोण पेरील आता तुमच्यासारखे झोतभट्टीत शेकलेले पोलादी विचार. सुर्वे, रोजी रोटीचा सवाल आज आणखीनच उग्र बनलाय. कधी फाटका बाहेर कधी फाटका आत करत त्या प्यारडात सडक पडलाय पिळून चोथा झालेल्या भंगार जिंदग्या. शिक्षण कंत्राटी, काम कंत्राटी, जगणं कंत्राटी, अख्खा देश कंत्राटी. कसा पेलावा सुर्वे या कंत्राटी आयुष्याचा भार. माफ करा पण तुम्ही हवे होतात सुर्वे आज, तुम्ही हवे होतात सुर्वे आज. खरोखरच अप्रतिम कविता आहे. आणि सत्यस्थितीत म्हणाल तर या कवितेच्या संदर्भात बोलायचं झालं आणि माननीय किरण भावसार यांच्या कवितेच्या बाबतीत बोलायचं झालं तर अर्धा ग्लास भरलेला आहे की अर्धा ग्लास रिकामा आहे, अर्धा ग्लास भरलेला आहे की अर्धा ग्लास रिकामा आहे. सुर्वेंची सकारात्मकता खरी की किरण भावसार यांनी मांडलेली अनुभवलेली नकारात्मकता खरी, याचा प्रश्न आमच्यासारख्या वाचकांना निश्चितच पडतो आहे. वाचक आणि हा प्रश्न पडल्यानंतर मात्र वाचक खोल विचारात गढून जातो आहे. इतकी आणि अशी शाश्वत कवितांचा ओघ अखंडपणे काव्यसंग्रहातून वाचत असताना आपल्या समोर वाहत राहत असा हा वाहत जाणारा काव्यसंग्रह आहे. कष्टकऱ्यांच्या अवतरणांनी अवतरलेली भारावलेली ही कविता आहे. कष्टकऱ्यांच्या अवतरणांनी अवतरलेली भारावलेली अशी ही कविता तमाम श्रमिकांच्या कामगारांच्या सुखदुःखांच्या बागेत स्वच्छंदपणे बागडत राहते. कधी विचार देते तर कधी विचार करायला लावते. तेव्हा ती म्हणते, ही कविता त्यातून सांगू इच्छिते, बिनचेहऱ्याची माणसं घाण्याच्या बैलासारखी राबत राहतात इथं तिन्ही पाळ्यात हाडांची काढ होईस्तोवर 12च्या भावात. कवितेच्या अप्रतिम अशा ह्या ओळी आहेत. श्रमिकांच्या वृक्ष बागेतील ही कविता आणि कवी आपल्या जाणीवा आणि नेणीवा मात्र सजगपणे जगताना दिसत आहेत. कवितेतून आपल्या वेळेचे कप्पे वेळेसाठी राखून स्वत्वाचे भान ठेवून आहे. जसं की किरण भावसार म्हणतात,
कार्ड पंच करताना मनाच्या लॉकरमध्ये गुंडाळून ठेवतो कविता. कार्ड पंच करताना मनाच्या लॉकरमध्ये गुंडाळून ठेवतो कविता. 8 तासांसाठी मी अवकात विसरत नाही. अप्रतिम. कविता वाचताना काव्यरसिक क्षणापुरता विसरून जातो की आपण काव्याच्या दुनियेत आहोत. निश्चितच दिग्मूढ होतो आणि विसरून जातो की आपण काव्याच्या दुनियेत आहोत. तो आपोआपच भारावल्यासारखा कामगार सुखदुःखात रममान होतो. त्या सुखदुःखात स्वतःला झोकून घेतो वाचक. कष्टकऱ्यांची दुनियादारी स्वतः जगत असलेल्या आभासात तीव्रतेने पुढे पुढे जात राहतो. आणि हेच ह्या कवितेचं खरं म्हणजे यश आहे. ती प्रत्येकाला त्यात जी सामावून घेते ते ह्या कवितेचं यश आहे. आणि हे सर्व अनुभवताना ज्ञानेश्वराचं पसायदान क्षणात आठवावं अशा कवितेच्या ओळी पुढ्यात येतात. कुणाच्या विझू नयेत चुली, कुणाच्या विझू नयेत चुली, कष्टणाऱ्या हातातलं काम हिरावून घेऊ नये कुणी, माणूस राहावा जिवंत, बाकी यंत्रयुगाचा विजय असो, बाकी यंत्रयुगाचा विजय असो. अशा प्रकारचं पसायदान देखील या काव्यसंग्रहातून आपल्या समोर मांडलेलं आहे त्यांनी. अर्थकारणात अडखळणारं कामगारांचं अर्थविश्व, अर्थकारणात अडखळणारं कामगारांचं अर्थविश्व आणि त्या संबंधीची नव्या जुन्या अर्थविश्वाचं तुलनात्मक ध्रुवीकरण इतक्या मजबूत शब्दबंधात साकारताना कवीच्या प्रतिभेचा हेवा वाटावा इतकं अप्रतिमपणे आपल्या समोर ठाकलेलं आहे. या शब्दातून ते मी व्यक्त करू इच्छितो. तिकडे युरो डॉलर सारखे नाक खाजवत आहेत, तिकडे युरो डॉलर सारखे नाक खाजवत आहेत, खंगत जाणाऱ्या घसरणीवरच्या रुपयाकडे पाहून. आणि तो मात्र धडपडतोय, तो रुपया मात्र धडपडतोय जुन्या एका पैच तरी मोल मिळावं म्हणून, जुन्या एका पैच तरी मोल मिळावं म्हणून. निश्चितच अप्रतिम आहे. प्रतिका, प्रतिमे, अलंकार याचा या काव्य संग्रहातील कवितेला कोणताही सोस नाही. या कवितेला कोणताही सोस नाहीये याचा. किंबहुना कवीनेच हे आपल्या कविता आणि मी या शीर्षकाच्या कवितेतून नमूद केलेलं आहे. कवी किरण भावसार यांनी स्वतः नमूद केलेलं आहे ते, आणि ते खरे आहे. परंतु या कवितेचं अस्सल सौंदर्य तिच्या मूळच्या अस्सल सौंदर्यात आहे. गीता नारायण गुप्ते उर्फ बी यांची गाय पाण्यावर काय म्हणून या आल्या, काग गंगा यमुना ही या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, पून माझ्या बोलले गोरटीला, तुला पितरांच्या लक्ष्मी पार्वती समान. थोडस काव्य विसरलोय मी, परंतु त्या कवितेमध्ये बापाने मुलीची समजूत घालण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे, तिला तो कुठले दागदागिने किंवा काही देऊ शकत नाही, त्याचप्रमाणे या अपत्याला देखील कवी किरण भावसार यांनी स्वतःचे कुठलीही साजशृंगार दागदागिने सजवलेले नाहीयेत. परंतु स्वतःची जी अनुभूती आहे काव्यसंग्रहाची, स्वतःची कवितेची जी अनुभूती आहे ती निश्चितच अप्रतिम आहे. जशी आहे तशी ती वाचकांच्या पुढ्यात उभी राहते. वेगळं स्वरूप कुठलंच पांघरत नाहीये. जशी आहे तशी ती पुढ्यात उभी राहते. अगदी सात्विकतेनं नटलेली, शुभ्रतेने सजलेली, प्रामाणिकतेत नखशिकांत हसणारी, माणसाच्या माणुसकीची सुखदुःखे सर्वांकुरात भरलेली, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी, परंतु जगातील प्रत्येक कष्टकऱ्याचं दुःख स्वत्वात सामावणारी आणि रक्ताच्या घामाचा सुगंध सर्व दूर पसरवणारी ही कविता निश्चितच वाचल्यानंतर वाचकाच्या स्मरणातून बिलकुल जात नाही. खरं तर आपण नेहमी कथा, कादंबरी, चित्रपट यामध्ये प्रेक्षक किंवा जे वाचक आहेत ते स्वतःला गुंतवून घेतात, हिप्नोटाईज होतात, एक प्रकारे हिप्नोटाईज होतात आणि मग त्यातलाच एक आपला स्वतःला ते भाग समजू लागतात. परंतु काव्याच्या अनेक पुस्तकांमध्ये मी पाहिलं, कवितेच्या पुस्तकामध्ये स्वतःला रममान होणारा, स्वतः हिप्नोटाईज होणारा वाचक वर्ग मिळवण्यात मात्र या कवितेने निश्चितच यश मिळवलेलं आहे. स्वतः हिप्नोटाईज होत जातो त्यामध्ये वाचक. हेही आणखी या कवितेचं यश आहे. खरं म्हणजे ही जी काही माझी मतं आहेत तर ही वाचकाच्या भूमिकेतून मी माझे मत व्यक्त केलेलं आहे. समीक्षकीय दृष्टिकोनातून विश्लेषणात्मक भूमिका आपले आजचे वक्ते मांडतीलच. कमीत कमी वेळात कवितेचं वाचकीय स्वरूप मी आपल्या समोर मांडले आहे. यापेक्षाही वेगळं आपल्याला आणखी बरंच काही ऐकायचे आहेत. आपले वक्ते आहेत, आपल्याला परिपूर्णता अध्यक्ष वगैरे समजावून सांगणार आहेत. इथपर्यंत मी कवितेची माझी वाचकीय दृष्टिकोनाची भूमिका मांडलेली आहे. आपण सर्वांनी ऐकून घेतलं, याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
धन्यवाद दादा. कष्टकऱ्यांच्या अवतरणांनी बहरलेली ही कविता आहे. ही कविता वास्तविकतेचं भान असणारी चिंतनशील कविता आहे. त्याचप्रमाणे किरणजींची कविता अंतर्मुख करायला भाग पडते अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उद्धृत केलेलं आहे. हे अगदी खरं आहे की सरांची कविताच नव्हे तर अगदी 2 ओळी सुद्धा आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतात. ते एका 2 ओळीत असं म्हणतात की पिझ्झा डिलिव्हरी करणारा मुलगा धावपळीत जेवलाच नाही सकाळपासून. कितीतरी आपण विचार प्रवृत्त यातून होऊ शकतो. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. आणि यानंतर आपण पुढील वाक्यांकडे किंवा भाष्यकारांकडे जाणार आहोत. मी यानंतर आमंत्रित करतो अध्यापक दादासाहेब कोते यांना. सर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय लोणी प्रवरानगर येथून आहेत. त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं भाष्य या ठिकाणी मांडावं. नमस्कार सर्वांना. नमस्कार सर. आज आपण 66व्या व्यासपीठ चर्चेसाठी उपस्थित आहोत. या ठिकाणी आजच्या चर्चेसाठी घामाचे संदर्भ हा मित्रवर्य किरण भावसार यांचा काव्यसंग्रह घेतलेला आहे. खरं म्हणजे घामाचे संदर्भ म्हणजे कष्टकऱ्यांच्या घामाचा वास असलेली कविता असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. खूप पूर्वी शालेय वयामध्ये नारायण सूर्यांचं माझं विद्यापीठ किंवा ऐसा गामी ब्रह्म अशी कामगार जाणीवांची कविता शिकायला आणि वाचायला मिळालेली होती. भावसार सरांचं मी यासाठी अभिनंदन करेल की त्यांची कविता त्याच जातकुळीची त्याच वळणा वाटांची आहे. या संग्रहाला वाचण्यासाठी घेतल्यावर पहिल्यांदा मला जाणवलं की ह्या प्रत्येक कवितेमध्ये कामगार आहे, त्याचे कष्ट आहेत आणि प्रत्येक शब्दाला घामाचा वास आहे. त्याच्या संग्रहाच्या अर्पण पत्रिकेपासून मी वाचायला सुरुवात केली आणि अर्पण पत्रिका मनाला खूप भावली. कारण ती कष्टकऱ्यांच्या श्रमांच्या प्रतिष्ठा मिळावी, कष्टकऱ्यांच्या श्रमांना. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमधील काव्यपंक्तींनी केलेली आहे. आणि तिथेच या संग्रहाचा जो बाज आहे किंवा या कवितेची जी काही जातकुळी आहे ती ठळकपणे अधोरेखित झाल्यासारखी मला वाटते. या ठिकाणी ह्या ज्या कविता आहेत यांचे विषय वेगळे असू द्यात, पण त्यातला जो कामगार आहे, उपेक्षित कष्टकरी जो वर्ग आहे आणि त्याचं शांत संयत जीणं जगणं, दुःख सुद्धा व्यक्त करताना कुठल्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा नसणं हे या कवितेचं खरं यश असं मला वाटतं. आणि म्हणून हॉटेलच्या जेवणाचे आपण वारेमाप गोडवे गातो कदाचित, परंतु ते सर्व करताना, ते तयार करताना असलेला उपेक्षित घटक आपण सोयीस्करपणे विसरून जातो. त्या घटकाची आठवण या कवितेत पहिल्यांदा सुरुवातीला होते. आणि मग असं वाटतं की उपेक्षित असलेला जो काही कामगार आहे, उपेक्षित असलेला जो सामान्य माणूस आहे, त्याच्या जगण्याची किंमत काय आणि किती. कंपनी बंद पडल्यानंतर जे बकाल भकास दिशाहीन अशा प्रकारचं जगणं म्हणजे काचणारा मांजा, तसे आयुष्य चालणारे सल आयुष्यामध्ये, किंवा
झापडं सारखी जे काय असेल तर ते जगण्याच्या आयुष्याचा उद्वेग असं काहीतरी कवितेतून जाणवतं. सांगा तुकोबा ही त्यांची त्या कविते आणि त्या कवितेतील ते भाष्य आहे. या कवितेमध्ये कवीच्या अलिप्त जगण्याला किंवा त्या जगण्यातील जो उपरोध आहे तो गंभीर म्हणजे त्या उपरोधाची गंभीरता आणि सनातन अशा प्रकारची ती जाणीव आपल्याला ठळकपणे जाणवते. यांत्रिक पशु वगैरे या कवितेतील गायींचं, म्हशींचं किंवा पाळीव प्राण्यांचं स्क्रॅप होणं, भाकड जनावरांचं काय होतंय, तद्वत माणसांचंही जे भाकडपण आहे ते पशूंच्या पिळवणुकीचं आणि वापरल्या जाणाऱ्या माणसांच्या जगण्याचं हे एकदम ज्याला आपण म्हणतो की काटेकोरपणे तुलनात्मक दृष्टिकोनातून भावचित्रण या कवितेमधून आलेलंही मला जाणवलं प्रामुख्याने. खरं म्हणजे भाकड म्हणजे स्क्रॅप ही जाणीवच खऱ्या अर्थाने खूप अंतर्मुख करायला लावणारी आहे. खरं ते भयान सत्यच आहे. जनावरांच्या बाबतीतही घडतं, वापरून चोथा झालेल्या माणसांच्याही बाबतीत तेच घडतं असं कवीला कदाचित म्हणायचं असेल असं मला वाटतं. रिकाम्या ताटातील आपण भाकरी व्हावी ही कवीची जाणीव किती ज्याला आपण म्हणतो की समर्पक आणि ज्याला आपण सप्रेम अशी म्हणूया निरागसपणे व्यक्त झालेली पण त्यांच्या कवितेत जाणवते. या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना मला काही गोष्टी ज्या जाणवल्या प्रकर्षाने त्याच मी इथे विचारासाठी घेतल्यात. मी अवकात विसरत नाही ही कविताही वास्तवाच्या विखारी जाणीवांना मोकळी वाट करून देणारी मला वाटली. दुसरी एक महत्वाची कविता या संग्रहात आहे सॉलोमन ग्रँडीच्या जगण्यातील निरर्थकता व्यक्त करणारी. ती पण सामान्य माणसांचं निरर्थकता, त्याच्या जगण्यातील उत्तरार्धातील शून्यता ती या कवितेत कुठेतरी व्यक्त झाल्यासारखी वाटतंय. बेकारी सारख्या कवितेत कृषीप्रधान देशातील भयान वास्तव स्पष्ट करताना कवी म्हणतो, माझ्या कृषीप्रधान देशात शेतकरी मजुरांच्या घरातले वंशज, माझ्या कृषीप्रधान देशात या ठिकाणी शेतकरी मजुरांच्या घरातले वंश करपून चाललेत हात पिवळे होण्याच्या प्रतीक्षेत. वेगळं काय? आज आपण समाजामध्ये हेच बघतोय की शेती करणाऱ्या तरुणांना त्यांची लग्न होत नाहीत, त्यांना सहचारिण्या मिळत नाहीत. हा आजचा ज्वलंत प्रश्न आहे आणि तो या कवितेतून येतोय. यावरून मला ही कविता किती जिवंत, वास्तवाचं भान ठेवणारी आणि वाचकाला अंतर्मुख करायला लावणारी आहे असं मला वाटतं. आणखी सांगायचं झालं तर माणूस जिवंत राहावा ही माफक अपेक्षा व्यक्त करताना तो नम्रपणे म्हणतो, कोणाच्याही विझू नयेत चुली, कोणाच्याही विझू नयेत चुली, कष्टणाऱ्या हातातलं काम हिरावून घेऊ नये कुणी. कवी कामगार आहे, कामगारांच्या जाणीवा व्यक्त त्यांच्या कवितेतून होत आहेत. खरं म्हणजे कामगारांच्या जाणीवा व्यक्त होताना जी मानवतावादी विचार प्रणाली आहे, जो मानवतावाद आहे, तो सुद्धा कवितेतून पाझरताना मला दिसतो. भंगार कवितेतून व्यक्त झालेला आशावाद
अंगार कवितेमधून व्यक्त झालेला आशावाद तो पण अधिक दृढ होताना कवी म्हणतात, भंगाराच्या ढिगा आडून उद्याचा सूर्य सोनं पिरीत उगवेल. आशावाद कसा व्यक्त होतो तो बघा. भंगाराच्या ढिगा आडून उद्याचा सूर्य सोनं पिरीत उगेल, उकिरड्याची पांग फिटतातच. हा आशावाद खरं म्हणजे अधिक तीव्र व्हावा आणि तो या कवितेतून खऱ्या अर्थाने उतरवत अधिक तीव्र होत गेला. कवीचा हा तिसरा संग्रह असावा माझ्या माहितीप्रमाणे, बालकविता वगैरे सोडून. पण त्यांच्या प्रत्येक कवितेतून हा जो आशावाद आहे तो या टप्प्यापर्यंत, या वळणापर्यंत अधिक, ज्याला आपण म्हणतो की सजग आणि तेवढाच तीव्र व्यक्त झाल्यासारखं मला वाटतं. आत्महत्येला पर्याय नाही ही एक या संग्रहामधली सुंदर कविता आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारे त्यांनी तिची मांडणी केलेली आहे. कर्जबाजारी झालेला हतबल शेतकरी, त्याच्या संघर्षमय जीवनातील दुबळेपण व जगण्यासाठीची तडजोड, कोणे एकेकाळी वानोळा देण्यासाठी पुढारणारे त्याचे हात, याचकासारखे आता नोकरी शोधण्यासाठी वेंगडले जाणारे तोंड आणि पसरले जाणारे हात, हा जो विरोधाभास आहे, यातील हा विरोध खऱ्या अर्थाने अंतर्मुख करायला लावणारा असा मला वाटला. आणि म्हणून त्या कवितेमधल्या ह्या ज्या 2 ओळी आहेत त्या खरंच विचार करायला लावणाऱ्या आहेत. शेतीच्या बांधावरच मानपान गुंडाळून ठेवून थेट कंपन्यांच्या गेटवर भरतीचे बोर्ड गुंडाळीत फिरत राहतो. एक प्रभावी अशा प्रकारे विचार या कवितेतून व्यक्त झालाय की जो आज आपण बघतोय की अतिवृष्टी, कुणब्यांचे होणारे हाल, त्यांच्या वेदना आणि समाजामधील त्यांची होणारी हेळसांड आज आपण सर्वत्र बघतोय. त्या कवीने दूरदृष्टीने म्हणा की काय, पण ती वेदना खऱ्या अर्थाने खूप नाट्यमय पद्धतीने म्हणता येणार नाही, पण विरोधात्मक आणि चपखल शब्दामध्ये मांडलेली आहे. खरं म्हणजे या कवितेमध्ये कुठल्याही प्रकारचे अलंकार नाही आहेत. छंद असेल तर तो मुक्त छंद आहे, पण अनलंकृत असताना सुद्धा त्यातला आशय एवढा सशक्त, एवढा सजग आणि सघन आहे की त्या सगळ्या वेदना, भावना वाचकांचं काळीज व्यापून टाकतात. खरं म्हणजे या कवितेमध्ये शेती मातीचे संदर्भ आहेत. विशेषतः कामगार वर्गाच्या वेदना, त्यांचं भावविश्व, त्यांचं सुखदुःख तर प्रत्येक कवितेमध्ये व्यक्त झालेला आहे. स्वानुभूतीचा भाग असेल कदाचित तो, पण खूप मनापासून, कलात्मक म्हणता येणार नाही पण काव्यात्मक नक्कीच म्हणेल, तो आशय थेट प्रभावीपणे प्रत्येक कवितेतून कवीने मांडला. त्यात ते यशस्वी झाले असं म्हणावं लागेल. आणखी सांगायचं झालं तर नॉट ओके प्लीज सारखी एक कविता आहे. आयुष्यभर गाडी चालवूनही तो पोहोचला नाही घरी, आयुष्यभर गाडी चालवूनही तो पोहोचला नाही घरी, आपल्या माणसात ज्यांच्या खातर तो कापत राहिला रस्ता. खरं म्हणजे आपल्या माणसापर्यंत आपण पोहोचत नाही, आजच्या काळामध्ये आपण पोहोचू शकत नाही. आपला तर तो खरा तर आदिम काळापासूनची ही धडपड म्हणावी लागेल की आपण आपले मुळं, आपली माती, आपली नाती यांच्यापर्यंत पोहोचण्याचीच खऱ्या अर्थाने धडपड करतो. कालावंत तो कवितेतून शब्दांच्या रूपाने प्रकट करतो
तर कष्टकरी कामगार जीवन जगत असताना जगण्याच्या रूपाने तो व्यक्त करतो. एवढ्या जगात शहरात भरकटणाऱ्या बेवारस गायी, त्यांची होणारी विटंबना, अन्न पाण्या वाचून त्यांचे होणारे हेटाळणी, ही सुद्धा एका कवितेमध्ये त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या वाट्याचं पाणी या कवितेतून. आणि शेवट प्रश्न विचारलाय, त्यांच्या डोळ्यातील जे पाणी आहे ते पाणी येतं कुठून? खरं म्हणजे या ठिकाणी नागरी जीवनामधील, शहरी जीवनामधील संवेदन शून्यता किंवा संवेदनांचा असलेला अभाव, तो सुद्धा व्यक्त झाल्यासारखा मला वाटतं. सरांनी सुरुवातीलाच खूप छान अशा प्रकारे जी कविता व्यक्त केली. मी माझ्या टिपणामध्ये संग्रहातली ही कविता पण मुद्दाम संदर्भासाठी घेतली होती, वारी नावाची. आपण सगळे तसे थोड्याफार फरकाने जीवन जगत असताना अध्यात्माला जपतो, पण कवीचा पांडुरंग कामाघामाचा असं म्हणावं लागेल. कारण कारखाना हाच एका अर्थाने त्यांचं पंढरपूर आहे आणि तोच त्यांचा पांडुरंग आहे. त्याची सेवा हीच पांडुरंगाची सेवा, कारण तो घास देतो, पोटाला अन्न देतो. आणि म्हणून कवींनी सुद्धा आपल्या निवेदनामध्ये ही कविता प्रामुख्याने घेतली असावी कदाचित, त्यांना आवडणारी म्हणून. कारखाना आम्हा पंढरी निवास, भरवितो घास पांडुरंगा. केव्हा रोज करू आम्ही 8 तास वारी, कामात श्रीहरी पाहू सदा. या टिचभर पोटासाठी करतो काम, या टिचभर पोटासाठी गाळतो घाम. करीतो काम गाळीतो काम, कामात राम, या टिचभर पोटासाठी. असं सुरुवातीला एका कवितेत मी म्हटलो, पण त्याचा प्रत्यय मला ह्या कवितेत परत आला. आणि असं वाटलं की ह्या ज्या जाणीवा आहेत, त्या आदिम जाणीवा आहेत, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी त्या जोडल्या जातात. कामगार विश्वाच्या ज्या जाणीवा आहेत त्या यातून व्यक्त झाल्या आहेत. संग्रहाची खरी म्हणजे ओळख त्यातून अधिक दृढ होताना दिसते. मुळात या संग्रहातील प्रत्येक कविता, खरं तर संग्रहाचं शीर्षक सुद्धा कष्टाशी, घामाशी नातं सांगणार आहे. आणि म्हणून ते कष्टकरी सामान्य माणसांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे असं मला वाटतं. आणि जाता जाता मी असं पण परत म्हणेल की खूप दिवसानंतर घामाचे संदर्भ हा अवचित पण माझ्या पुढे कामगार विश्वाची भावना व्यक्त करणारा काव्यसंग्रह आला. मला तो भूतकाळात घेऊन गेला, कारण नारायण सुर्वे MA ला असताना मी अभ्यासली आणि त्यांची तळपती तलवार, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, त्याचा पुनःप्रत्यय या संग्रहात आला. अशा सशक्त जाणीवा घेऊन आलेला किरण भावसार यांचे घामाचे संदर्भ हा काव्यसंग्रह, त्या संग्रहाला उत्तरोत्तर खूप यश मिळो, त्यांची कविता अधिकाधिक सशक्त हो अशी भावना व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करून माझे विचार, त्या विचारांना पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद कोते सर. आपण विस्तृत असे या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेले आहे. किरणजींची कविता सुर्वेंच्या वाटांनी जाणारी असून संग्रहातील प्रत्येक कवितेला घामाचा वास आहे. दुःख व्यक्त करताना अक्कळस्थाळेपणा नाही, हे कवितेचे यश आहे. तसेच किरणजींची कविता ही जिवंत असून आशावादी आणि सशक्त असे असलेली कविता आहे असे आपण या ठिकाणी नमूद केलेले आहे. आपले पुन्हा एकदा आभार मानतो
आणि यानंतर आमंत्रित करतो नम्रता फलके यांना. या कवयित्री, साहित्यिका आणि अभ्यासक आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. नम्रता फलके. आहेत का मॅडम? दाणी सरांना घ्या अगोदर. ओके. थोडासा बदल, मॅडम जॉईन नसल्यामुळे आपण पुढील वक्त्यांना आमंत्रित करत आहोत. मी आमंत्रित करतो रंजन दानी यांना. विचारवंत आणि कामगार नेते संभाजीनगर येथून जॉईन झालेले आहेत. मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. रंजनजी दानी. नमस्कार, आवाज येतो? नमस्कार सर. हो येतोय सर, बोला. या वाचक पीठाच्या वतीने किरण भावसार यांच्या कविता संग्रहावर जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्राध्यापक गोविंद काजरेकर, त्यानंतर याच्यामध्ये साहित्यिक दादासाहेब कोते, कवयित्री नम्रता फलके. सर आपला व्हिडिओ बंद आहे, जर ऑन करणं शक्य असेल तर. ते व्हिडिओ सर माझा ऑन होत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. ओके, ठीक आहे. हा. आणि सावंत सर, आमचे ज्येष्ठ मित्र, BSNL मध्ये ज्यांनी बरेच वर्ष काम करून साहित्याची आवड जोपासली नव्हे तर साहित्यामध्ये स्वतः लिखाण करून काही महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, ते कवी भास्कर निर्मळ पाटील. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर. खरं म्हणजे निर्मळ पाटलांच्या आग्रहामुळे मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मी विचारवंत वगैरे नाही, पण BSNL मध्ये जी कामगार संघटना आहे त्या कामगार संघटनेचा मी एक महाराष्ट्र राज्याचं सेक्रेटरी म्हणून गेली 5-7 वर्षापासून काम करतो. आणि जेव्हा मला निर्मळ सरांनी हा काव्यसंग्रह पाठवला आणि या काव्यसंग्रहाच्या अनुषंगाने तुम्ही काही बोला, तर त्याच्या संबंधी मी त्या कविता वाचल्या. पण योगायोग असा आहे की आज दुसरे 2 परिसंवाद त्या ठिकाणी दिवसभर होते आणि ते परिसंवाद आत्ताच संपले नुकतेच. त्यामुळं थोडं कमी याच्यामध्ये बोलायचा प्रयत्न करतो. माझ्यापूर्वी जे 2 वक्त्यांनी या ठिकाणी भाष्य केलं कवितेवरती ते अतिशय समर्पक आहे. अत्यंत नेमकेपणाने त्यांनी त्या कवितेचं मर्म आपल्या समोर मांडलेलं आहे. त्यांच्या सगळ्याच मांडणीशी मी व्यक्तिशः त्याच्याशी सहमत आहे. आणि मी जेव्हा या कविता वाचल्या तेव्हा मला असं जाणवलं की प्रतीक आणि प्रतिमा यांचा कुठलाही साथ जरी नसला तरी जे काही आपल्याला दिसलं, जाणवलं, कष्टकरी माणसांच्या व्यथा, त्यांचं जगणं, त्यांचे भावावस्था, हे सगळं थेटपणाने काळजाला भिडवण्याची क्षमता आणि हृदयाला स्पर्श करण्याची क्षमता असलेल्या या कविता आहेत, असं माझं नम्रपणाने या ठिकाणी मत झालेलं आहे. खूप प्रभावी अशा प्रकारच्या या कविता झालेल्या आहेत. आणि आमच्या मित्रमंडळींच्या मध्ये यातल्या बऱ्याचशा कवितांचं वाचन मी जेव्हा केलं तेव्हा त्यांनाही त्या कविता खूप आवडल्या. खरं म्हणजे कष्टकरी माणूस हा आजच्या काळामध्ये चिंतनाचा विषय होतो, साहित्याचा विषय होतो, त्याच्यावरती काही रसरसून, काही त्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन काही लिहावं वाटतं. खरं म्हणजे ही आजच्या काळातली सर्वात मौलिक अशा प्रकारची गोष्ट आहे असं मी समजतो. आणि त्याबद्दल मी किरण भावसार यांना खरं म्हणजे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. आज पहिल्या वक्त्यांनी बोलताना त्या ठिकाणी उल्लेख केला अण्णाभाऊ साठेंचा, आणि पृथ्वी ही काम करणाऱ्याच्या हातावरती तरलेली आहे अशा पद्धतीने. खरं म्हणजे असं आहे की
जगाचा निर्माता कोण आहे? जगाचा निर्माता हा होते सर, आपला माईक म्यूट करा कृपया. आणि अनेकदा असं झालं सर, मला म्हणजे बोलताना इतका प्रभावित झालो मी या कविता की कामगारांना तांत्रिकपणाने संघटित करणं, त्यांना लढ्यामध्ये उतरवणं, त्यांचे हक्क मिळवून देणं, हे तर आम्ही करतोच. पण हे करत असताना माझ्यापेक्षा असंघटित कामगार किंवा व्यक्तिशः श्रम करून जगणारा माणूस हा कोणत्या अवस्थेमध्ये जगतो, त्याचे काय प्रश्न आहेत, त्याची काय कोंडी आहे, त्याची काय परवड होते आहे जगताना, हे जेव्हा कुठंतरी आपल्या संवेदनांच्या मध्ये येतं, तेव्हा खरं म्हणजे संपूर्ण माणसाला, संपूर्ण समाजाला एक अंतर्मुख करण्याची जी भूमिका आहे आणि कष्टकरी माणसाशी नातं निर्माण करण्याची जी भूमिका आहे, ती भूमिका या कवितेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणाने वठवली गेलेली आहे, असं मला या ठिकाणी नम्रपणाने वाटतं. बाबूराव बागुल हे फार मोठे कवी होते, लेखक होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. बाबूराव बागुलांनी माणसाचं गौरव करताना त्यांनी एक कविता लिहिली आहे, वेदा आधीही तू होतास. आणि वेद किंवा हे सगळं धर्मग्रंथ वगैरे ईश्वर निर्माण होण्याच्या अगोदरपासून माणूस आहे आणि त्या माणसाने हे जग घडवलेलं आहे. संपूर्ण संस्कृती ही माणसाने घडवलेली आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की तू सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्याचा सूर्य झाला, तू चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्राचा चंद्र झाला, अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस. म्हणजे अशा सगळ्या संस्कृतीचा निर्माता माणूस आहे. आणि माणूस म्हणजे कोण, तर मला मार्क्सचा या ठिकाणी संदर्भ द्यावासा वाटतो की त्याने असं उल्लेख किंवा एक व्याख्या केली आहे माणसाची, ती अशी की माणूस हा प्राणी आहे आणि त्याच वेळी तो उत्पादक प्राणी आहे. म्हणजे तो नुसता प्राणी नाही आहे, तो उत्पादक प्राणी आहे. तो ठरवून, स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आधारे ठरवून, स्वतःच्या श्रमाच्या माध्यमातून ठरवून उत्पादन करतो. मग तो उत्पादन करतो, वस्तूंचं करतो, शेतीमधून धान्य पिकवतो, कल्पना प्रसवतो, साहित्य प्रसवतो, संस्कृती प्रसवतो. तो निर्माता आहे, निर्मितीशील प्राणी. अशा प्रकारे त्यांनी माणसाची व्याख्या केलेली. आणि मला असं वाटतं की हीच कामगाराची व्याख्या आहे. आणि म्हणून कामगार आणि माणूस हे वेगळे नाही आहेत. माणूस हा विश्वाचा निर्माता आहे आणि तो कशाच्या द्वारे त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे, त्यांनी श्रमाच्या माध्यमातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि एंगल्स असं म्हणतो की माकडापासून माणूस झाला, ही जी आपण उत्क्रांतीची थेरी जी मांडतो किंवा मानतो, तर त्यांनी सांगितलेलं की आपल्या अन्नाच्या शोधार्थ ते विशिष्ट जमात भटकत असताना त्यांनी 2 पाय वर करून ते 2 हातांनी वरून अन्न तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून त्याचे 4 पायाचं माकड 2 पायावर उभं राहायला लागलं. याचा त्यांनी अर्थ असा लावलेला आहे, त्याचं पुस्तक आहे एक प्रसिद्ध, की रोल प्लेड बाय लेबर फ्रॉम इन द ट्रान्झिशन फ्रॉम ॲप टू मॅन. माकडापासून माणसापर्यंत होणाऱ्या उत्क्रांतीमध्ये श्रमाने केलेला भूमिका किंवा श्रमाने केलेला रोल. तर माणसाला श्रमाने घडवलेला आहे, श्रमाच्या माध्यमातून माणसाने संस्कृती घडवलेली आहे आणि हे विश्वाचा सगळा कारभार हा त्या श्रमावरती चालू आहे. म्हणजे माणूस या जगाचा निर्माता आहे, चालक आहे, नियंता आहे. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की या कवितेमध्ये त्या कष्ट करणाऱ्या माणसांच्या ज्या वेदना, ज्या व्यथा मांडलेल्या आहेत, त्या व्यथा वेदना जर डोळ्यात पाणी आणत असतील, तर मग अशी कुठली व्यवस्था कार्यरत आहे आपल्या आजूबाजूला की जी व्यवस्था ज्या समाजाच्या निर्मात्याला, समाजाच्या खऱ्या मालकाला, संस्कृतीच्या खऱ्या निर्मात्याला किमान जीवनाची पातळी राखण्याची सुद्धा संधी देत नाही. आणि ती त्याला अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी, जसं नामदेव ढसाळ म्हणतात की भाकरीचा चंद्र शोधता शोधता आमच्या पिढ्या गेल्या, असे पिढ्यानं पिढ्या घरदार आणि अन्न आणि स्वतःची उपजीविका करण्यासाठी जर राबावं लागत असेल आणि जिंदगी खराब, भंगार जिंदगी हा शब्द डोळ्यात पाणी आणणारा शब्द आहे, कंत्राटी जगणं हा शब्द डोळ्यात पाणी आणणारा शब्द आहे. आणि अशा प्रकारचं जीवन वाट्याला घालणारी जी समाज व्यवस्था जी कुठली आहे, ती समाज व्यवस्था बदलण्याची प्रेरणा
या कवितेतून निर्माण होते असं माझ्यासारख्या वाचकाचं मत आहे. खरं म्हणजे मार्क्सनी तर खूप सुंदर म्हटलेलं आहे की अनेक तत्वज्ञांनी, साहित्यिकांनी, विचारवंतांनी जगाचा अर्थ लावलेला आहे, पण प्रश्न आहे तो जग बदलण्याचा. आणि म्हणून प्रश्न आहे तो जग बदलण्याचा, पण जे काही बदलायचंय ते काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि ती संवेदना काय आहे, ते दुःख काय आहे, हे जर आपल्याला समजलं नाही जाणीवेच्या पातळीवर, तर मग तो बदल सुद्धा योग्य दिशेने जाईल याची खात्री देता येत नाही. त्या बदलामध्ये सुद्धा तांत्रिकता आणि कृत्रिमता येऊन वेगळ्या एका हुकुमशाहीच्या पद्धतीने गेलेला सुद्धा जगाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एक रसरशीत मानवी जीवन, सुखाचं, समृद्धीचं, आणि आपल्या राज्यघटनेने विशेषतः मी मुद्दाम उल्लेख करेन की आपल्या संविधानामध्ये कलम 21 मध्ये अशी एक हमी दिलेली आपल्याला की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क बहाल केलेला आहे. राईट टू लाईफ विथ डिग्निटी. आणि मग एक डिग्निटी कुठे आहे? या कवितेमध्ये जे काम करणारे कामगार आहेत, मग तो पिझ्झावाला असेल, बुरखा असेल, किंवा त्या कामावर जाणाऱ्या बायका असतील, डिग्निटीने कुठे काम करतायत? आणि जो काही काम आपण करतोय त्या कामाचा मोबदला सन्मानपूर्वक जीवन जगणे इतका मिळतोय का? हा एक मोठा $1 मिलियन क्वेश्चन या कवितेच्या माध्यमातून निर्माण होतोय. आणि मला असं वाटतं की हा प्रश्न उभा करणं, हा प्रश्न निर्माण करणं आणि या प्रश्नाच्या जाणीवेच्या भोवती संपूर्ण समाजमन एकवटण्याचा प्रयत्न करून एक कुठली तरी प्रकारची एक ताकद उभी करणं की ज्या ताकदीतून, ज्या ताकदीच्या द्वारे संविधानाला अपेक्षित सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येईल, याची प्रेरणा या कवितेतून निश्चितपणाने मिळते. मला ज्या कविता आता याच्यापूर्वी वाचल्या त्याची पुनरावृत्ती नको म्हणून मी वेगळा संदर्भ देतो. एक कामावर जाणाऱ्या बायकांच्या संदर्भामध्ये एक खूप छान कविता आहे की मला ती खूप भावली. आणि त्या कामावर जाणाऱ्या बायका, त्यांचं जे त्या याच्यामध्ये दिसतात ना, त्या कामावर जाताना त्या रिक्षामध्ये बसून जातात असा काहीतरी उल्लेख आहे. त्या कवितेचं नाव काय? रोजंदारीवर निघालेल्या बाया. 59 पानावरती कविता आहे. सर त्या कवितेमध्ये असं म्हटलंय त्यांनी, नावापुरत्या टिफिन सोबत गळ्यातल्या पर्समध्ये 5-25 रुपयांचं हसू ठेवतात, रिक्षाच्या दाटीत कोंबून घेण्यासाठी. आणि हे चित्र रोज पाहतो आम्ही. जालना रोडवर जात असताना दिसतं की जिथे 4 माणसं नीट बसू शकत नाही तिथे बायका 5-5, 7-7 एका रिक्षामध्ये बसलेल्या असतात. आणि पुढे असं लिहिलंय कवींनी, नकळत रोखलेल्या पुरुषी नजरांच्या विखारी डिटेक्टर मधून निभावून नेतात शील. किती भयानक कोंडी आहे त्या स्त्रीची, त्या महिलेची, ज्या कामासाठी जाते आणि कठपुतळ्या बनून हजेरी भरण्यासाठी. त्यांना कुठलं कळायला पॉश कायदा कशाशी खातात ते. आणि ही सगळी कुत्तर ओढ होत असताना जेव्हा ती बाई कामावरून संध्याकाळी घरी परत निघते तेव्हा कवीने लिहिले, संध्याकाळी मात्र घराच्या ओढीने झोपून देतात स्वतःला कन्हेस्तोवर भरलेल्या रिक्षात, जीवावर उदार होऊन हिरकणीच्या त्वेषाने. घरी मुलं आहेत, घरी कुटुंब आहे आणि त्या कुटुंबासाठी, मुलांसाठी आपल्याला घरी जायचंय. या हिरकणीच्या त्वेषाने ज्या जातात त्यांना ती गर्दी, त्या नजरा, त्या जाताना दिसत नाहीत. हे जे काही जगणं आहे, हे जगणं अतिशय प्रभावीपणाने या कवितेमध्ये आलेलं आहे. आणखी एक अशी एक कविता आहे पावसाची, मला वाटतं की पावसाचा तो कामगार म्हणतोय की सगळं भिजावं पण माझा मोबाईल तेवढा भिजू नये, एवढीच त्याची मनातली इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि मला याचा संदर्भ किंवा याचं नातं थेट नारायण सुर्वे यांच्या त्या ज्या कविता आहेत पोर्टरच्या व्यथा, त्याच्यामध्ये एक अशी कविता आहे की स्टेशन मास्तर त्या पोर्टरला सांगतो की तुम्ही ते घरटं तोडून टाक म्हणे, तिथे वरती पक्ष्यांनी घरटं बांधलेले आहे. आणि मग तो पोर्टर त्याला सांगतो की मास्तर काही सांगा पण तेवढं घरटं मात्र पाडायला सांगू नका. त्याला घराची आठवण देणारं ते घरटं असतं. आणि तसं त्या कवितेमध्ये घरच्यांशी संपर्क ठेवण्यासाठी, घरच्यांशी बोलण्यासाठी जे काही हृदयाचा संवाद घरच्यांशी होतो आणि जो आधार आणि प्रेरणा आणि दिलासा असतो त्या सगळ्या खडतर परिश्रमामध्ये, तो मोबाईल माझा भिजू नये अशा प्रकारची भावना त्यांनी त्या कवितेमध्ये व्यक्त केली. खूप सुंदर कविता आहे. आणि निर्मितीच्या बाबतीत मला एक खूप आवडलेली कविता ती मला वाचून दाखवायला आवडेल. देव जन्मता या कवितेमध्ये देवाचा निर्माता कोण
आपण सगळे म्हणत आलो, ऐकत आलो की विश्वाचा निर्माता देव आहे वगैरे, पण त्यांनी असं म्हटलंय, देवाला फाट्यावर मारून दगडाला आकार देत ते देव घडवतात रस्त्याकडेच्या पालात राहून. मी सेवन हिलला जेव्हा ऑफिसला जाताना जायचो तेव्हा सेवन हिलच्या कडेला त्या पालामध्ये ही सगळी देवाच्या मूर्त्या घडवणारी माणसं राहतात. देव हे बिचारे विना तक्रार जन्म घेतात, छन्नी हातोड्यांचे घाव झेलत दरिद्री पालात, आणि पडून राहतात बेवारस एखादं मंदिर नावावर अलॉट होईस्तोवर. माणसासारखंच देवांच्याही हातात नसतंच कुठे जन्म घ्यावा ते. यथावकाश देव निघून जातात रंगरूपाच्या निवडीनुरूप निरनिराळ्या देवळात. रस्त्याकडेला पालात सुरूच असतात बाळणपण नवनव्या आकारात जन्म घेत राहतात देव. आणि एकदा का मंदिराच्या मखरात बसले की विसरून जातात सहज आपल्या जन्मदात्यांना आरतीच्या गजरात देव. पालं आपली निर्विकारपणे घडवीत बसतात नशीब छन्नी हातोड्यांच्या गजरात. आणि एक दिवशी बुलडोजर आलं आणि त्या बुलडोजरने त्यांच्या सगळ्या झोपड्या पाडून टाकल्या आणि त्यांना तिथून हाकलून लावलं. एका कवितेमध्ये औषध पाणी मिळत नाही म्हणून ते तर आजारी पडत नाही, त्यांची प्रतिकारशक्ती खूप चांगली असते असं लिहिलंय त्यांनी. आणि आजारी पडले तर मग बिना औषधाचे मरतात असं लिहिलंय. आणि मग यांना औषध पाण्याची सोय नाही, शिक्षणाची सोय नाही, राहण्याचं घर नाही, व्यवसायाची सुरक्षितता नाही, प्रतिष्ठा नाही, मान सन्मान नाही, आपल्या कामाचा मोबदला नाही. अशा पद्धतीच्या माणसांचं जे जगणं आहे ते खरं म्हणजे दिवसेंदिवस याच्यापेक्षा खडतर होत चाललेलं आहे. आणि आज कामगार चळवळीचं जर म्हणाल तर तुम्ही माफ करा सुर्वे, ज्या भावनेने लिहिलं असेल तीच भावना माझी पण आहे की आज हे सगळे लढे, हे सगळे संघर्ष, हे सगळे संप, हे सगळे टूल डाऊन, हे सगळे क्रांतीची भाषा, हे आज कुठल्या अवस्थेला येऊन पोहोचलो आपण. आज या अवस्थेला आपण येऊन पोहोचलो की आता सरकार यापुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सवलती हक्क देण्याच्या भानगडीत पडणार नाही. उलट जे संरक्षण तुम्ही लढून मिळवलेलं आहे कामगारांनी, किमान वेतनाचं असेल, बोनसचं असेल, हक्काचं असेल, ते सगळं काढून घेण्याचे निर्णय सरकारी पातळीवर होत आहेत. आणि कामगार कायदे बदलून त्या ठिकाणी संपूर्ण कायदे हे भांडवलदाराच्या, मालकाच्या, कारखानदाराच्या बाजूचे कायदे करण्यात आलेले आहेत. त्याचं नोटिफिकेशन होणं बाकी आहे. आपण ऐकलंय की 10 तासाचा दिवस कर्नाटक सरकारने कायदा केलेला आहे म्हणून. आणि तिथं जर त्या रात्रपाळी ते शिफ्टची एक कविता आहे, त्या शिफ्टच्या कवितेमध्ये सूर्य कधी कुठे उगवतो आणि चंद्र कशाशी खातात आणि चंद्रातून काय आपल्याला भावावस्था निर्माण होते हे सगळं विस्कळीत होऊन गेलेलं आहे. हे सगळं त्या पाळीमध्ये तुडवलं गेलंय. हे मी स्वतः अनुभवलंय सर. मी स्वतः नाईट ड्युटी करत असताना त्या चंद्राच्या शीतलतेच्या कविता कुठेतरी ऐकायचो आणि मग ते एक भकासपणा जाणवायचा तो ते रात्रपाळी करून. तर ते सगळं आत्ता असा एका समाजामध्ये आपण प्रवेश करतोय सर की त्या समाजामध्ये ज्याचं तत्व, ज्याचं त्यांनी पाहावं, सरकार किंवा समाज याच्यामध्ये पडणार नाही. आणि ज्याला आपण डार्विनने सांगितलं होतं की जे प्राण्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की जे सक्षम आहेत ते जगतील, जे कमकुवत आहेत ते मरतील. आणि हे सूत्र मानवी जीवनाला, मानवी समाजाला लावण्याचं करंटेपणा एक फार मोठं पाप त्या अर्थाने आजच्या समाजातला एक विचारवंत किंवा मुख्य विचार प्रवाह करताना दिसतो. आणि तो विचार प्रवाह असं सांगतो की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि याला सोशल डार्विनिझम नाव देऊन ज्याच्या हातात ताकद असेल तो काम करेल. जो ड्रायव्हर घराकडे का जात नाही, दिवाळी असेल, दसरा असेल, सण असेल, त्याला जर भाडं आलं तर तो भाडं चुकून जाऊ शकत नाही. आता मी इथे 2 कामगार भेटले, त्यांना विचारतो मला सुट्टी मिळते का, त्यामध्ये सुट्टी नाही, फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. पाठीवरचं ओझं वाढत हमालत कंपनीमध्ये लोडिंग अनलोडिंगचं काम करतात. आणि ते अशा पद्धतीने हे सगळी चित्र तुम्ही जर पिझ्झावाल्याची जी कविता लिहिली, मला रोज तो पिझ्झावाला दिसतो. तो आता काय करतोय माहितीये, सायकलला समोर मोबाईल बांधतोय, पाठीमागं तिथे त्याची बॅग असते डिलिव्हरीची, आणि त्या मोबाईलमध्ये GPS लावून तो ऍड्रेस बघतोय कारण त्याला तेवढ्या वेळेमध्ये जायचंय. आणि ते ऍड्रेस बघत असताना, ती गाडी चालवताना त्या ट्रॅफिकमध्ये तो स्वतःचा जीव धोक्यात घालून तो त्याचं उपजीविकेच्यासाठी सगळं करतोय. एवढी वाईट अवस्था, एवढी उपेक्षा, एवढी मानखंडना, एवढा अत्याचार जगाच्या निर्मात्यावर होण्याचं मला असं वाटतं की जगाच्या इतिहासामध्ये ही पहिलीच अवस्था आपण बघतोय. आणि ही अवस्था बदलण्यासाठी या कविता अंतर्मुख करतील, बळ देतील, प्रेरणा देतील, एवढीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो. मला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या समर्पक शब्दातून कवितेचा आढावा घेतलेला आहे. किरणजींची कविता प्रतिमा प्रतिकर नसल्या तरी या कविता काळजाला भिडणाऱ्या, तसेच प्रभावित करणाऱ्या आहेत. किरणजींची कविता अनेक प्रश्न उपस्थित करतात अशी वेधक आणि महत्वपूर्ण मांडणी आपण केलेली आहे.
मी पुनश्च एक वार आपले आभार मानतो आणि यानंतर पुढील वक्त्यांना आमंत्रित करतो. पुढील वक्त्या आहेत नम्रता फलके, कवयित्री, साहित्यिका तथा अभ्यासक. यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं भाष्य या ठिकाणी मांडावं. फलके मॅडम जॉईन झाल्या होत्या मग अशी. हा बोला मॅडम. माझा आवाज ऐकू येतोय का? हो येतोय बोला. ओके. सर्वांना नमस्कार. कवी किरण भावसर यांच्या घामाचे संदर्भ या कविता संग्रहावर मी आता माझे विचार मांडणार आहे. त्यांच्या एकूण कवितेबद्दल मी सविस्तर सांगेलच, पण त्यांच्या कविता नेमकं कुणाबद्दल बोलतायत, काय सांगू पाहतायत आणि कोणत्या दिशेने जाणारे आहेत, म्हणजे एकूणातच त्यांच्या घामाचे संदर्भ या कविता संग्रहाची भूमिका काय आहे, किंवा या सगळ्या कविता संग्रहाचा एक सारांश जर काढायचा असेल तर कवीने त्यांच्या कविता संग्रहामध्ये मुळांवरची माती नावाची एक कविता आहे, ज्यातून आपली भूमिका सिद्ध केलेली आहे असं मला वाटतं. ती कविता त्यातल्या काही ओळी अशा आहेत. हे शहर अजून माझं झालं नाही, सोडून आलो त्या गावाच्या नजरेतला परकेपणाही सोसत नाही. मी भाकरीच्या दिशेने चालत राहिलो पृथ्वीच्या गोलावर, तर शहराच्या आर्टिफिशियल वेशीवर माणसं भेटत राहिली पावलोपावली, वेगळी नात्यांची तोरणं बांधून. सोडण्यातही तडजोड मानली खरी, त्यांनी व्हर्च्युअली चढवलं हरभऱ्याच्या झाडावर, पण प्रत्यक्ष भेटीत ओळखही दाखवली नाही. यंत्रासोबत यंत्र झालो नाही, कारण घामाचे संदर्भ ठरले नाहीत कुचकामे. फुरलेल्या नाळेला फुटत असावीत मूळ मायाळू मातीत, मी सांभाळून ठेवली मुळांवरची माती, आठवण भिजलेली तिने मरू दिले नाही माझ्यातल्या माणसाला. तर अशी ही एकंदरीत संपूर्ण काव्य संग्रहाची प्रतिनिधित्व करणारी ही कविता मला वाटली, म्हणून ती सांगावी असं मला वाटलं. त्याचं कारण असं आहे की कवी जे सांगू पाहतोय तो ते का सांगू पाहतोय, त्याचं नेमकं भावविश्व काय आहे, त्याला कोणत्या गोष्टी खटकतात, त्याच्यातल्या संवेदना कशा आहेत, त्यांनी या कविता संग्रहामध्ये कुणाचं चित्र मांडलं आहे आणि कशाबद्दल बोलू पाहतोय, त्यांच्या कवितांमधले नायक कोण आहेत, खलनायक कोण आहेत, तो कुणाची बाजू घेतोय, हे सगळं सांगणारी ही ती कविता आहे. आणि त्यामुळे यातली एक कवितेतली पहिली ओळ आहे की हे शहर अजून माझं झालं नाही. यातच दिसते की कवी शहरात आलेला आहे आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, पण शहराने कवीला स्वीकारलेलं नाही किंवा कवीला देखील अजूनही शहरात उपरं वाटतं. त्याचं कारण या सगळ्या कवितेत दिलेलं आहे. आणि त्यातल्या एका कडव्यात कवी म्हणतो की यंत्रासोबत यंत्र झालं नाही, पण तुम्ही जेव्हा खेड्यातून शहरात जाता आणि ना धड शहर स्वीकारता ना धड तुम्ही खेड्याचे होता, किंवा मध्येच कुठे तुम्ही अडकून पडता आणि त्यातून हा कविता संग्रह येतो, कारण तुम्ही एक निरीक्षण त्या शहराची, त्या नवीन जागेची आणि मागे सुटलेल्या माणसांची मांडत राहता. तर कवी म्हणतो की यंत्रासोबत यंत्र झालो नाही, पण माणसांना यंत्र म्हणून कशा पद्धतीने शहरात घडवलं जात आहे ते पावलोपावली या सगळ्या कविता संग्रहात आपल्याला वाचायला मिळतं. त्यामुळेच मला असं वाटतं की ही कविता एकंदरीतच सगळ्या कविता संग्रहाचं प्रतिनिधित्व करते. बदलत्या सामाजिक आणि आर्थिक वास्तवात कवितेच्या रूपाला आणि आशयालाही नवी परिमाणे प्राप्त होत आहेत. किरण भावसर यांचा कविता संग्रह हा याच बदलाचा एक महत्वाचा साक्षीदार आहे. आजच्या औद्योगिकीकरणाच्या आणि नागरिकीकरणाच्या रेट्यात माणूस एक यंत्र बनत चालला आहे. या क्रूर वास्तवावर भाष्य करणारी त्यांची कविता अनेक बारीक आणि तपशील निरीक्षण मांडते. त्यांची कविता नागरीकरण, औद्योगिकीकरण, यंत्रमानव बनलेला श्रमिक, शहरातल्या कष्टकरी स्त्रिया, त्यांचे संघर्ष यांचे ज्वलंत वास्तव प्रामाणिकपणे टिपते. आहे रे आणि नाही रे या गटांमधली तफावत, एकाच ठिकाणच्या दोन भिन्न परिस्थिती आणि त्यातून मानवी समाजाची दोन टोकं याचं यथार्थ निरीक्षण त्यांनी त्यांच्या कवितेतून केलं आहे. उदाहरणार्थ, पिझ्झा डिलिव्हरी करणारा मुलगा धावपळीत जेवलाच नाही सकाळपासून, तेव्हा अमृततुल्य चहा जो उठलाय इथल्या गौरगरीब टपऱ्यांच्या मुळावर गुळाचा चहा म्हणून. हे कुठले ट्रेंड्स आमच्या अंगावर चढवता, ते कोपऱ्या कोपऱ्यावरचे शिंपी लागत आहेत देशोधडीला. त्याचप्रमाणे तुमचं अपार्टमेंट रंगरंगोटीने उजळू लागलं की अवतार कार्य आटोपल्याच्या आविर्भावात आधी पाडल्या जातात मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या. आता नव्या भूखंडावर पुन्हा वठवतील तात्पुरते निवारे, चुलीतून भुका भडकतील, उघडी नागडी मुलं बागडतील, नव्या इमारती उभारल्या जातील. अर्थात एकाच समाजातील या दोन टोकाच्या परिस्थिती, टोकाची विषमता, टोकाचा विरोधाभास, त्याचे परिणाम याचं यथार्थ वर्णन
किरण भावसार यांच्या कवितेतून आपल्याला उमटलेलं दिसतं. जागतिक स्तरावर भारत वेगाने शहरीकरण होणाऱ्या देशांपैकी एक आहे. शहरांचं हे वाढतं स्वरूप केवळ बांधकाम आणि कारखान्यांपुरतंच मर्यादित नसून ते एका मोठ्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं देखील प्रतीक आहे. ग्रामीण भागातील शेतीची अनिश्चितता, अपुरा पाऊस आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीचा अभाव यामुळे गावे ओस पडू लागली आहेत आणि पोटासाठी माणूस शहराकडे धावतो या गोष्टीचं वर्णन आत्महत्येला पर्याय म्हणून या कवितेत आलं आहे. दिवस कडाला लागेच तोर कंपनीचं तोंड पाहू पुन्हा आपली शेती आहे. शेतीच्या बांधावरच मानपान गुंडाळून ठेवून थेट कंपन्यांच्या गेटवर भरतीचे बोर्ड धुंडाळीत फिरत राहतो आत्महत्येला पर्याय म्हणून अशाच्या वही आहेत. पण शहरात आल्यानंतर तरी त्याला जे हवं आहे ते मिळतं का हा प्रश्न पुन्हा उरतोच. कारण शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगारातल्या चांगल्या संधीचा अभाव यामुळे हे स्थलांतरण म्हणजे नाही रे गटात वाढ करणार आहे. म्हणजे खेड्यात तशी छोटी असलेली आहे रे आणि नाही रे वर्गातली दरी ही शहरात मोठी होते, अधिक विस्तृत होते, अधिक विषम होते आणि अंगावर धावून येते. याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर मोकळी हवा, निरभ्र आकाश या कवितेमध्ये खेड्यातून स्वच्छ पर्यावरण सोडून शहरात आलेली माणसं कुठे राहतात आणि काय झेलतात याचं वर्णन करणारी ही कविता आहे. त्यात कवी म्हणतो, उपाशी मारणारी गावाकडची मोकळी हवा फाट्यावर मारून ते आले आहेत जगायला इथल्या गजबजाट. बेरोजगारीतल्या आरामाने ठणकू लागतात त्यांची हाडं, मोजू नये त्यांच्या वस्तीतल्या आवाजाचा डिसिबल, त्यांच्या हवेतील प्रदूषण, उघड्या गटारी, कचरा कुंड्या. तर हे असे दूषित, घाणेरडे, कोंबलेले घेतो या स्थलांतरितांच्या वाट्याला येतात तिथं त्यांच्या आर्थिक मिळकतीबद्दल काय बोलावं. ह्याच कवितेत कवी पुढे म्हणतो की डेंग्यू मलेरिया प्रूफ असल्याच्या आविर्भावात परवडत नाही म्हणून ती नाही पेटवत मच्छर छाप अगरबत्ती. म्हणजे आर्थिक विषमता इतकी जीवघेणी आहे. तर या नाही रे वर्गाची जीवघेणी आर्थिक भौतिक परिस्थिती कवी बहुतांश सगळ्याच कवितातून आपल्याला मांडताना दिसतो. या आधी मी ज्या कवितेचा उल्लेख केला आहे ती म्हणजे अन्न वस्त्र निवारा, ज्यात टोलेजंग इमारती आणि लोकांचे बंगले बनत असताना ते नीट बनावे म्हणून मजूर लागतात. त्यांच्या तात्पुरत्या झोपड्या त्या महागड्या 20,000 स्क्वेअर फूट किमतीच्या भूखंडावर तात्पुरत्या उभारल्या राहतात आणि एकदा ती घर बांधून झालं की मग बंगल्याचे मालक तिथे राहायला गेल्यावर त्या मजुरांना आपला निवारा तिथून हलवावा लागतो. तेवढा हा विरोधाभास. लोकांची घरे बांधून देणाऱ्यांनीचीच घरे नाहीत. हा विरोधाभास, घामाचे संदर्भ या कविता संग्रहात आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो. शहरात रोजगाराच्या संधी आहे हे खरं असलं तरी मनुष्यबळाच्या तुलनेत या संधी अपुऱ्या आहेत आणि त्यातूनच मग नाही रे आणि काहीच नाही रे अशा गटात स्पर्धा सुरू होते आणि त्यातूनच माणसाचं यांत्रिकीकरण वेगाने घडत आहे. मग त्यात तुम्ही कवी आहात की संवेदनशील आहात की तुमच्याजवळ एखादी कला आहात त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही केवळ एक मॅन पॉवर म्हणून मस्टरवर तुमचं अस्तित्व टिकवून ठेवता. त्या पलीकडे माणूस म्हणून औद्योगिक भांडवली व्यवस्थेत माणसाचं महत्व नसतं. भांडवली व्यवस्थेचा जाच, त्याची हुशारी आणि त्याने तयार केलेला विरोधाभास या सगळ्यांवर कवी या काव्यसंग्रहात बोलू पाहतोय, सांगू पाहतोय, त्याच्याबद्दल निरीक्षणे मांडतोय. ही सर्व निरीक्षणे म्हणजे एक प्रकारची सोशल कॉमेंट्री आहे. भांडवली बाजार व्यवस्था माणसाला माणूस म्हणून मानायलाच नकार देते. त्यामुळे वेगाने वाढणारी शहरे विषमतेची केंद्रे बनू पाहत आहेत. त्यामुळे जिथे एका बाजूला प्रचंड संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला मूलभूत हक्कांची पायमल्ली असा विरोधाभास दिसतो तरीही माणूस जगतच राहतो कारण माणसाला मरता येत नाही स्वतः. यातली एक महत्वाची कविता जी मला वाटते ती म्हणजे सोलोमन ग्रंडी. सोलोमन ग्रंडी एक कार्टून विश्वातलं एक मोठं कॅरेक्टर आहे, फेमस कॅरेक्टर आहे जगभरातलं. त्यामध्ये तो पुनर्जीवित येतो आणि पुन्हा पुन्हा तशाच पद्धतीचं आयुष्य जगतो. तर त्याचा खूप चांगला उपयोग कवीने इथे केलेला आहे. तर सोलोमन ग्रांडीची जी आहे ती मध्यम वर्गात आहे रे गटावर केलेली टिप्पणी वाटते. महान रशियन नाटककार अँटोन चेखव त्यांचं एक नाटक आहे 3 सिस्टर्स. त्यामध्ये त्या नाटकातलं एक पात्र म्हणतो की आजकाल ज्यांची ईर्ष्या करावी अशी माणसं आपल्या आजूबाजूला दिसत नाही. ज्यांच्या बुद्धिमत्तेची नकल करावी, ज्यांच्या प्रतिभेची असूया वाटावी, ज्यांच्यासारखं बनण्याची इच्छा व्हावी अशी माणसं भेटत नाही, दिसत नाही, ती निर्माण होत नाही. चेखवला जो हा प्रश्न पडला आहे ह्या कवितेतून कवीला देखील असाच प्रश्न पडल्यासारखा वाटतो. त्यांची सोलोमन ग्रंडीची जी कविता आहे ती आहे रे गटातली माणसं सुद्धा कसा कळप बनत चाललेली आहे यावर भाष्य करू पाहते. डोकं न वापरता बाजारपेठेने ठरवून दिलेल्या मार्गाने एकाच दिशेत चालणारा हा कळप. यांच्यात संवेदना, चांगुलपणा, रसिकता, माणुसकी, प्रेम, जिव्हाळा, कला, साहित्य, सौजन्य ह्या गोष्टी समृद्धी असल्या म्हणून असल्या पाहिजे
पण हा आदर्शवाद झाला. मुळात ह्याच लोकांमध्ये या सगळ्या गोष्टींची उणीव भासते. कृतज्ञता म्हणून सुद्धा त्यांच्यात या गोष्टी उरत नाहीत. आणि म्हणून कवी म्हणतो, ते पैशात बोलतात, पैशात तोलतात, दुःखावर चोपडू पाहतात पैशांचं मलम, आणि संपत्तीच्या नखांनी ओरबडून पाहतात सुख. पुढे कवी म्हणतो, जगतात आणि जन्माला आलेल्या हेल्याचा हेलपाट होऊन कमी करतात भुईचा भार, आणि एक दिवस मरून जातात हे सोलोमन ग्रँडी. तुम्ही जर आपल्या आजूबाजूला बघाल तर तुमच्या लक्षात येईल की सध्याचा मध्यम वर्ग हा असाच एका कळपाचा हिस्सा होऊन पाहत आहे. त्यांचं उठणं, बसणं, वागणं, त्यांच्या संवेदना, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करणारे ट्रेंड्स, ते घालणारे कपडे, त्यांचे फेसबुक अकाउंट्स, त्यांच्या सण उत्सव साजरा करण्याच्या पद्धती आणि एखाद्या परिस्थितीला उत्तर देण्याची त्यांची तऱ्हा, हे सगळं सारखं झालेलं आहे. आणि हे सगळं बाजारपेठेने ठरवून दिलेलं आहे. हे त्यांना स्वतःच वाटतं. हे दुर्दैवाने, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे यातलं. पण खऱ्या जगापासून ते कोसो दूर आहेत आणि सत्य शोधावं असं त्यांना वाटत नाही. कारण ही निव्वळ जगणारी माणसं आहेत, न नैतिक माणसं. अशा प्रकारे आपल्या आजूबाजूच्या भोवतालची निरीक्षणं कवीने अचूक टिकलेली आहेत. यातली जी एक कविता मला आवडली ती म्हणजे रोजंदारीला निघालेल्या बाया, ज्यात एरवी रोज डब्यांवर चिकटवावे सेल्फ अधेसिव्ह स्टिकर, तशा सराईतपणे थोपतात कपाळावर टिकली वेदनेची, हसू विरलेल्या ओठांवर लिपस्टिक फिरवून फसवतात आरशाला. अशा प्रकारचं एक उत्तम वर्णन शहरांमध्ये संघर्ष करणाऱ्या बायकांचं केलेलं आहे. ह्या बायका आपल्याला सतत आपल्या आजूबाजूला दिसतात. यातल्या माझ्या आवडीच्या ओळी म्हणजे, नावापुरतं टिफिन सोबत गळ्यातल्या पर्समध्ये 5-25 रुपयांचं हसू ठेवतात रिक्षाच्या दाटीत कोंबून घेण्यासाठी. या संग्रहाला ज्या काही मर्यादा आहेत त्यातली एक मर्यादा म्हणजे कवितेमध्ये उत्कटता नसणं. तर मात्र त्यालाही अपवाद आहे की 5-6 कविता, विशेषतः उत्तरार्धामध्ये ज्या काही कविता येतात त्यामध्ये 5-6 कविता अशा आहेत की ज्या उत्कट आहेत. त्यातली ही एक कविता आहे, रोजंदारीवर जाणाऱ्या बायका. ही कविता दृश्य स्वरूप, कारण ही खास यासाठी आहे कारण ही कविता दृश्य स्वरूपात तुम्हाला भेटते. याच कवितेत पुढे कवी म्हणतो की गेट मधून आत शिरताना यंत्रासोबत यंत्र होतात. म्हणजे प्रतिमा, उत्प्रेरक, त्यानंतर एक मल्टीलेअर अँगल ज्याला म्हणू आपण, किंवा एक ॲलिगरी म्हणू, एक रूपक म्हणू, त्या पद्धतीने ही कविता समृद्ध आहे असं मला वाटतं. तर यात कवी म्हणतो की गेट मधून आत शिरताना यंत्रासोबत यंत्र होतात, झुलत राहतात ओझ्याच्या गाढवासारखं मान मोडून, कटिंग, पॅकिंग, स्वीपिंग, काही बाही कामात जुंपून घेतात, सकाळचा नट्टापट्टा घामाने निथळपर्यंत. अत्यंत सुंदर अशा ह्या ओळी आहेत आणि चक्कलपणे परिस्थितीचं वर्णन देखील त्या करतात. जसं मी आधी सांगितलं की या संग्रहात मला ज्या मर्यादा जाणवल्या त्या म्हणजे कवीने जवळपास सर्व कवितांतून समाजाची निरीक्षण मांडली आहेत. काही ठिकाणी ती वर्णने देखील आहेत, पण मी निरीक्षणे यासाठी म्हणते आहे की कवितेची भाषा एक उत्कट असायला हवी. ती कवितेची भाषा यात दिसत नाही उत्कट असलेली. त्याचं कारण एक असं असू शकतो की बरेच अनुभव हे निरीक्षणातून आलेले आहेत, बघण्यातून आलेले आहेत. लोकांच्या प्रती जी संवेदनशीलता कवीच्या मध्ये आहे त्यातून हे निरीक्षण मांडली गेलेली आहेत, पण ते अल्टिमेटली आहे दुसऱ्यांचेच. तर त्यामुळे ती जी उत्कटता आणि ती जे आतमध्ये स्वतः झिरपणं असतं आणि झिरपण्यातून स्वानुभवाचे बोल जे बाहेर निघतात, तशी उत्कटता यातल्या 4-5 कविता सोडल्या तर फारशा कवितांमधून सापडत नाही. कारण स्वतः त्यात तुम्ही जर बघाल तर कवितांमध्ये जे निरीक्षण आहे ते सुद्धा भौतिक निरीक्षण जास्त आहेत. त्यातूनच आपण सामाजिक आणि आर्थिक विषमतेबद्दल आपण बोलू शकतो, पण भावविश्व, त्या माणसाचं भावविश्व, त्याच्या मनात काय सुरू आहे, त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे, तो एखाद्या गोष्टींकडे कसं बघतो. कारण माणूस हा काही राईट अँड लेफ्ट नाही आहे, ह्युमन इज ग्रे, तो मध्ये असतो, तो ग्रे आहे आणि त्याच्या आयुष्यात अशा अनेक काही गोष्टी असतात. तर हे जो ग्रेनेस आहे त्यासाठी निरीक्षण काफी नाही आहेत हा ग्रेनेस कवितेमध्ये मांडण्यासाठी. तर त्यामुळे या भावविश्वाच्या बाबतीमध्ये आणि प्रतिमा आणि उत्कटतेच्या बाबतीमध्ये ह्या कविता कमी पडतात. पण जसं मी आधी म्हटलं की 4-5-6 कविता या अशा आहेत की ज्या उत्तम आहेत. तर त्यामध्ये काही जी भाषाच्या 5 कविता आहेत त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत, त्या म्हणजे कसा पेलावा सुर्वे या कंत्राटी आयुष्याचा भार. म्हणजे मी जे भाषा आणि प्रतिमाच्या बाबतीत जे बोलते आहे त्या काही या ओळींमध्ये दिसत आहेत. किंवा एरवी रोज डब्यावर चिकटवावे सेल्फ अधेसिव्ह स्टिकर, तशा सराईतपणे थोपतात कपाळावर टिकली वेदनेची. किंवा वारी नावाची त्यांची जी कविता आहे ती एक उत्तम उत्कट कविता आहे, ती एक ॲलिगरी आहे. कामगारांच्या आयुष्याचं आणि कर्मातून येणाऱ्या भक्ती योगावरती केलेली एक टिप्पणी आहे असं म्हणायला हरकत नाही.
तर त्यामध्ये एक ओळी अशा पण आहेत की कारखाना आम्ही पंढरी निवास भरवितो घास पांडुरंगा, खडखडाटाचे अभंग गवळणी दुजा यंत्राहुनी हरी कैसा. म्हणजे कवितेची जी भाषा जी म्हणतो आपण ती भाषा सुद्धा ह्या ओळींमध्ये आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे समृद्धी या कवितेमध्ये काही उत्कट प्रतिमा येतात, जशा की डांबर झालेलं जीवन तुमची समृद्धी लखलाभ तुम्हाला, किंवा भूक या कवितेत शेवटच्या ओळी आहेत, अलीकडे रानात पिकांपेक्षा जास्त हिंस्त्र सुळेच उगवून येत आहेत. त्याचप्रमाणे गुढ या कवितेतल्या सुद्धा काही ओळी अत्यंत सुंदर आहेत. त्या म्हणजे लेथ मशीनवर निघत राहावा लोखंडाचा खीस, तसे तासून निघत आहेत फोलपटांसारखे दिवस तास मिनिटं निवरलेल्या आयुष्यातून मार्च एंड भोवती फिरताना. एकंदरीत हे सबंध पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटतं की या कवितांच्या अधिकतर या कविता ज्या आहेत त्या अधिकतर मजुरांच्या, कामगारांच्या, कारखान्यातील त्यांच्या जगण्याच्या निरीक्षण जी आहेत ती अत्यंत जवळून मांडतात. हे निरीक्षण लेखकाने खूप जवळून पाहिलेले आहेत, पण ते त्याचा अनुभव ते स्वतःहून किती अनुभवलेले आहेत त्यापैकी असा प्रश्न पडत असल्या कारणाने ते उत्कट प्रतिमांतून, आशयघन प्रतिमांतून आणि बहुउद्देशीय पैलू घेऊन त्या कविता उतरत नाहीत. ती एक मर्यादा इथे तरी कुठेतरी ह्या संग्रहामध्ये दिसते. अर्थात माझ्या या वाक्याला अपवाद आहेत, तरीही 21व्या शतकातही माणूस म्हणून कामगारांचं, मजुरांचं, नाहिरे वर्गाचा लेखाजोखा मांडणारा हा काव्यसंग्रह म्हणून महत्वाचा ठरतो. आणि मी जे काही म्हणू पाहते म्हणजे या काव्यसंग्रहाच्या ज्या मर्यादा मी सांगितल्या आहेत त्या खरं म्हणजे लेखकाने कवीने स्वतःच लिहून ठेवलेल्या आहे त्याच्या कवितेमध्ये. म्हणजे स्वतःच्याच कवितेची चिकित्सा करणारी एक कविता, कविता आणि मी या आशयाची एक कविता कवीने लिहिलेली आहे, ज्यात कवीला आपण काय लिहितोय, आपल्या मर्यादा काय आहे हे स्पष्ट माहिती असल्या आहेच, आणि त्यासोबतच आपण कुणाच्या बाजूने उभे आहोत आणि आपण काय म्हणू पाहतोय ह्याबाबत सुद्धा कवीला स्पष्ट जाणीव आहे. तर ती कविता अशी आहे: मान्य मी कवितेला शब्द अलंकारांनी नाही मडवू शकलो फारसं, मान्य मी कवितेला शब्द अलंकारांनी नाही मडवू शकलो फारसं, प्रतिमा प्रतीकांची मखमली वस्त्रही नाहीच पुरवू शकलो हवी तशी, पण काळजातून उसळी घेऊन ती येते मूळचा भरभक्कम आशय बांधा आणि आंतरिक सौंदर्य लो. तर अशा आशयाची स्वतःच्या मर्यादा आणि भविष्यातली आशा व्यक्त करणारी, एक आत्मचिकित्सा करणारी ही कविता आहे, ज्यात शेवटी कवी म्हणतो, तिला नाही पेलवत गुढार्थाचं धुकं, ती सुखावते सामान्य वाचक रसिकांच्या डोळ्यातली चमक पाहून, कधी ती निलावी फिरताना दिसते तेव्हा मात्र तुम्हीच तारून पाहता, तिला माझ्या डीएनएशी कवी आणि कविता वेगळ्या नाहीच करता येत. तर समीक्षक म्हणून जे काही कवितेच्या मर्यादा ज्या मला दिसल्या त्या कवीने आधीच संग्रहात लिहून ठेवलेल्या आहेत. मात्र आपण जगताना कुणाच्या बाजूने उभे आहोत याबाबत स्टेटमेंट करणारा हा काव्यसंग्रह आहे. त्यामुळे शोषितांचे, शहरातल्या नाहिरे वर्गाचा आणि आधुनिक काळातली जी दोन टोकं सामाजिक दरी जी उत्पन्न झालेली आहे त्याची निरीक्षणे मांडणारा हा अत्यंत महत्वाचा काव्यसंग्रह आहे. आधुनिक होऊन, डिजिटल होऊन देखील या लोकांच्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे सुर्वे किंवा अण्णाभाऊ साठे यांनी जे लिहून ठेवलं होतं तेच इतक्या वर्षानंतरही जर कवीला आपल्या साहित्य कृतीतून मांडावं वाटत असेल तर याचा अर्थ त्याच्या आजूबाजूचा भवताल किती बदललेला आहे आणि आपण खऱ्या अर्थाने किती प्रगती केलेली आहे याचा अभ्यास, याची चिकित्सा झाली पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण आपला अभ्यासपूर्ण भाष्य या ठिकाणी मांडलेला आहे. कवीने भोवतालची निरीक्षणे अचूकपणे टिपलेली आहेत आणि त्यातील काही कविता दृश्य स्वरूपात भेटतात असे आपण आपले निरीक्षण मांडलेले असून आपल्याला आवडलेल्या प्रतिमाही उद्धृत केलेल्या आहेत. तसेच संग्रहातील मर्यादाही आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आपले पुनश्च एक वार मनपूर्वक आभार मानतो आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. यानंतर आपण अध्यक्षीय मनोगत ऐकणार आहोत. मी प्राचार्य डॉक्टर गोविंद काजरेकर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी मांडावं. धन्यवाद. ऐकू येतंय ना सगळ्यांना? हो, येतोय सर, बोला. बर. किरण भावसार यांच्या धमाचे संदर्भ या कविता संग्रहावरची चर्चा इथे आपण सर्वजण पर्यंत ऐकली. त्यामध्ये अनेक जण इथे उपस्थित आहेत. सूत्रसंचालन
मारुती सामंत आहेत, विष्णू जोशी हे आमचे मित्र असतील, कारण ते प्रकाशक आहेत, संजय चौधरी आहेत. आता ज्यांनी आपलं विवेचन मांडलं, संग्रहावरची नेमकी निरीक्षण व्यक्त केली त्या नम्रता फालके आहेत, सातपूर पोते आणि रंजन दाणी आणि दादा ननवरे यांनी आपले विचार ते मांडलेले आहेत या संग्रहाविषयी. मी आता अध्यक्षीय समारोप करतो आहे या कविता संग्रहाच्या चर्चेचा. कामगारांच्या विश्वावरची ही कविता आहे आणि अनेकांनी संदर्भ दिलेत की यापूर्वी नारायण सुर्वे यांनी कामगारांची कविता स्वतःला केंद्रीभूत ठेवून लिहिली आणि ती अतिशय संयत असली तरी अतिशय प्रभावी आणि धारदार कविता होती. वसंत गुर्जर यांनी गोदीवर एक दीर्घ कविता लिहिली आणि तिथल्या कामगारांचं विश्व, गोदीतल्या कामगारांचं विश्व त्यांनी चित्रित केलं. आणि मला वाटतं नामदेव ढसाळ यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या आणि त्यांच्याकडेही एक कामगार आणि माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी देणाऱ्या कविता गोलपीठापासून त्यांनी नंतरच्या अनेक कवितामधून लिहिलेल्या आपल्याला दिसतात. ही या कवितेची पार्श्वभूमी आपल्याला म्हणून सांगता येईल. या संग्रहामध्ये किरण भावसार यांनी अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या जीवनावर कविता लिहिलेल्या आपल्याला दिसतात. कोण आहेत हे कामगार? तर साधारणतः संपूर्ण कामगार विश्व यांनी कवेत घेण्याचा एक प्रयत्न केलेला दिसतो. म्हणजे कारखान्यात काम करणारे आणि त्यात स्फोटात मरणारे लोक आहेत, हॉटेलमध्ये काम करणारे आहेत, बेकार तरुण आहेत, घामाच्याच पैशाला महत्त्व देणारा हा कामगार आहे, यांत्रिकतेच्या विश्वात अडकलेला, रोजंदारी आणि अशाश्वतता सहन करणारा, रात्रपाळीला जाणारा, कधी तो वेल्डिंग करणारा, भंगार गोळा करणारा, भैया म्हणून तो परप्रांतातून इथे येऊन रुजू पाहणारा, कधी ड्रायव्हर असणारा, गटार साफ करणारा, कुल्फ्या विकणारा, बॉयलर पेटवणारा किंवा रस्ते बांधणारा, आत्महत्याग्रस्त शेतकरी किंवा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा, शेतमजूर आहेत, गुरखे आहेत, असं एक अनंत अशा कामगारांचं विश्व त्यांनी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला. ही सगळी श्रमण संस्कृतीत वावरणारी माणसं आहेत. मार्क्सने एक सिद्धांत मांडला, तो सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी संस्कृती उभं करणारा जो पायाचं विश्व असतं, पाया आणि इमला नावाचा त्यांचा सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये हे सगळं पायाचं चित्रण आहे आणि हा यांच्या श्रमावर संपूर्ण जग उभं असतं किंवा कुठलीही सामाजिक संस्था उभी राहते आणि त्यामुळे हे तळाचं चित्र आहे आणि संपूर्ण सामाजिक भवन आणि त्यातल्या अंतर्गत व्यवस्था यांच्या श्रमातून उभ्या राहिलेल्या असतात. हे जग काय असतं तर ते निर्मितीशील जग असतं. संपूर्ण निर्मिती करणारं हे विश्व आहे किंवा या विश्वाचे ते घटक आहेत. पण लेखक यांना निवडून घेतो. मगाशी फाळके मॅडम म्हणाल्या की या सगळ्या जगात कवी वावरला आहे का, तर नाही. त्यांनी ह्या सगळ्या जगाची एक परिक्रमा केलेली आहे आणि या परिक्रमेतून त्यांना जे अनुभव आले तर त्यांच्या विश्वातली दुःख काय आहे, ह्या दुःख शोधी वृत्तीतून या संग्रहातून आलेल्या कविता निर्माण झालेल्या आहेत असं मला वाटतं. त्यामुळे हे एका विशिष्ट प्रकारच्या वर्गीयतेचं चित्रण आहे. जो समाजातला कनिष्ठ वर्ग आहे, ज्याला नाहिरे वर्ग असं म्हणता येईल किंवा सर्वहरा वर्ग म्हणता येईल, असा हा वर्ग आहे. परंतु हा वर्ग निर्मितीशील आहे. यांच्या निर्मितीशीलतेचे संदर्भ सुर्वेंच्या कवितेतही आलेले दिसतात.
सुर्वे नेहरू गेले त्यावेळेची गोष्ट या कवितेत म्हणतात की शीण पेलणारे हे जग आहे. शीण मग ते वेश्यांचं असेल किंवा कामगारांचं असेल, श्रम झेलणारं, श्रम पेलणारं आणि त्यातून आलेले एक शीण झेलणारं असं एक जग आहे. आणि या जगाचं हे चित्रण आहे. या जगात भूक आहे, उपासमार आहे, दारिद्र्य आहे, पराभूतपणा आहे. म्हणजे सगळा सर्वहरा वर्गाचा घटक म्हणून त्यांच्या वाट्याला विविध प्रकारचे पराभव येतात. त्यांना विस्थापित व्हावं लागतं. आणि मग यातून त्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारची परात्मता आणि तुटलेपण येतं. या जगाच्या, आपण बनवलेल्या जगाविषयी त्यांना कोणत्याही प्रकारची आस्था वाटत नाही. कारण जेव्हा रक्ताचं पाणी होतं तेव्हा त्याचं घामात रूपांतर होतं. आणि या घामाचे संदर्भ आणि रक्ताचे, आटवलेल्या रक्ताचे संदर्भ हे दुखरे संदर्भ त्याच्या वाट्याला आलेले असतात. व्यथाने भरलेली ही छोटी छोटी आयुष्य आहेत आणि ती संक्षिप्तपणे कवीने चित्रित केलेली आहेत. असंख्य व्यथा आहेत आणि या सगळ्या विश्वाकडे पाहण्याची लेखकाची एक करुणा दृष्टी आहे आणि ती या सगळ्या कवितामधून जाणवत राहते. मी काही पुन्हा पुन्हा आधीच्या जे वक्ते होते त्यांनी दिलेल्या संदर्भांकडे जात नाही, पण इथून आपल्याला या सगळ्या कवितामधून लेखकाकडे असलेली करुणा दृष्टी दिसते आणि या करुणेतूनच लेखक या विश्वाचा धांडोळा घेण्याचे प्रयत्न करतो. म्हणजे गटाराचे मेनहोल साफ करणारे सुद्धा किंवा रस्ते बांधणारे हे जे लोक आहेत, हे लोक अस्थिर आणि अशाश्वत अशा जीवनाला सामोरे जातात. कर्जाचे संदर्भ आलेले आहेत. नारायण सुर्वेनी त्याला आम्ही कर्जपुत्र आहोत असा एक शब्द वापरलेला आहे. म्हणजे अख्खं जीवन हे कर्जातच निघून जातं आणि कर्जाच्या ठिगळ्या लावल्याशिवाय जगणं सुंदर करता येत नाही किंवा ते नीट जगताही येत नाही. अशी एक नामुष्की या माणसांना सहन करावी लागते. या जगात जो शोषक आहे, या शोषकाचं चित्र फारसं आलेलं नाही, पण तो अदृश्यपणे प्रत्येक कवितेच्या व्यवस्थेत आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि या शोषक त्यांचं काय शोषण करतो ते आपल्याला या कल्पनेने समजून घ्यावं लागतं, संवेदनशीलतेने समजून घ्यावं लागतं असं एक लक्षात येतं. त्यामुळे शोषक आणि शोषितामधले ताण जरी उघड या कवितेमधून चित्रित झाले नाहीत तरी सुद्धा एक अदृश्यपणे शोषण करणारा वर्ग आहे आणि जो सत्ताधीश आहे, ज्याला भांडवलशाही वर्ग असं म्हणता येईल, त्याच्या दाबाखाली चिरडलेला हा एक श्रमकरी वर्ग, मजूर वर्ग, कष्टकरी वर्ग या कवितेमधून व्यक्त होताना दिसतो. आता मगाशी मी लेखकाच्या, कवीच्या करुणादृष्टीचा उल्लेख केला. एका कवितेच्या ओळी आहेत बघा की कुणाच्या विझू नये चुली, कष्टणाऱ्या हातातलं काम कुणी हिरावून घेऊ नये, माणूस जिवंत राहावा. ही एक दृष्टी किंवा रिकाम्या ताटातली आपण भाकरी व्हावी. आता ह्या ओळी ज्या आहेत, ह्या ओळी लेखकाच्या एकूणच भूमिकेचा, लेखकाच्या, कवीच्या नैतिकतेचा प्रत्यय आपल्याला देताना दिसतात. ही एक करुणा दृष्टी आणि करुणा हे मूल्य आपल्याकडे बुद्ध काळापासून पाझरत आलेलं आपल्याला आहे. ते गांधीजींकडे होते, बुद्धांकडे होतंच, गांधीजींकडे होतं आणि हे करुणा मूल्य पुढे महात्मा फुल्यांपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक विचारातूनच ते पाझरत पुढे येत गेलेलं आपल्याला दिसतं. जगाकडे किंवा विश्वाकडे पाहण्याचा हा करुणामयी दृष्टिकोन या कवितेला एक अधिकचं परिमाण प्राप्त करून देतो असं म्हणता येईल. अर्थात इथे समकालीन मराठी काव्य विश्वामध्ये सलग कामगारांच्या विषयी भावना व्यक्त करणारा हा कविता संग्रह असल्यामुळे हे या कविता संग्रहाचे थोडंसं वेगळं पण आहे असं म्हणता येईल. साधारणतः
या कविता सगळ्या कविता उत्कट नसतील किंवा प्रतीक प्रतिमा प्रधान नसतील, पण यातल्या काही गोष्टी अनेक ठिकाणी या कविता अधिक काय म्हणता येईल की त्या अधिक टोकदार होताना दिसतात. म्हणजे इथे बघा, समृद्धी महामार्गाचं चित्रण करणारी एक समृद्धी नावाची कविता आहे. ते आपल्या लक्षात येतं की हा समृद्धी महामार्ग बांधणाऱ्या लोकांच्या, कामगारांच्या जीवनावरची कविता आपल्याला दिसतात. त्या कवितेतल्या दुसऱ्याच कडव्यातल्या ओळी आहेत बघा. अंथरतात डांबराचे काळे गालीचे रस्तोरस्ती, तळले जातात उन्हात काळवणतात त्यांना नसतात चेहरे. आता ह्या इतक्या भयंकर व्यवस्थेची एक संपूर्ण मगरुरी दाखवणारे, म्हणजे एका बाजूने गालीचे अंथरून स्वतःला तळून घेणं. आपण काही भाज्या तळतो, त्याचा एक चरचर आवाज येतो आणि भयंकर अशा वेदना. आता इथे माणूसच तळला जातो त्या भयंकर डांबराच्या आणि उन्हाच्या काहिलीने. आता ही माणूस तळला जाण्याची जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा त्यांचा संपूर्ण चेहरा काय आहे हे आपल्याला दाखवते. अशा काही प्रतिमा या कवितेतल्या अतिशय प्रभावीपणे येताना दिसतात. पुढे म्हणजे तिथेच कवी म्हणतो की त्यांना चेहरे नसतात आणि असे रस्ते उभे राहायला पोटातलं पाणी हलू न देणारा रस्ता काही उगाच तयार होत नाही. म्हणजे कुणाच्या तरी कबरी खोदल्याशिवाय, कुणीतरी बळी गेल्याशिवाय एक सुंदर आणि सुखदायी व्यवस्था निर्माण होत नाही. विंदा करंदीकरांनी पिरॅमिडवर एक कविता लिहिलेली आपल्याला माहीत असेल की पिरॅमिड बांधताना किती लोक मरून गेले असतील त्याची काही गणती नाही त्या टोकदार सुळक्यापर्यंत चढताना. त्यामुळे पिरॅमिड ही काही सुंदर वस्तू नाही, ते काही जगातलं आश्चर्य नाही, तर ते शोषणाचं एक प्रतीक आहे. तसा समृद्धी मार्ग किंवा कुठलाही महामार्ग हा या अशा विशिष्ट प्रकारच्या कोणाच्या तरी बळी जाण्यातून उभारलेली एक सुंदर व्यवस्था असते. या रस्त्यावरून पुन्हा भाकरीच्या शोधात अशा हमरस्त्याने कोणी फिरताना दिसत नाही. गंगाधर गाडगिळांनी साता समुद्रा पलीकडे नावाच्या एका प्रवास वर्णनामध्ये डिस्नेलँड नावाचा एक लेख लिहिलेला आहे. तर त्यातही ते लिहितात की डिस्नेलँड ही एक मोहमयी दुनिया उभी करणारी, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ती काय म्हणता येईल की ज्यांना मोह पडावा अशी सुंदर नगरी उभी करणारे हे कामगार हाकलले जातात अक्षरशः. आणि त्या कामगारांना किंवा एक ते सगळं त्या फुलांचं गार्डनचं विश्व किंवा इमारती उभी करणारे लोक जे असतात, त्या लोकांना त्या विश्वामध्ये काडीचंही स्थान नसतं किंवा त्यांना आतमध्ये प्रवेश सुद्धा नसतो. अर्थात जगभर शोषणाच्या ह्या रीती काही वेगळ्या नसतात आणि त्या सारख्याच असलेल्या आपल्याला दिसतात. आणि अशा शोषितांचं एक जग, शोषण सहन करणाऱ्यांचं एक जग इथे असतं. कित्येक हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांना किंवा जेवणाची डिलिव्हरी करणाऱ्या लोकांना दिवसभर जेवताही येत नाही. म्हणजे एका उपासमारीला सहन करावं लागतं. त्यांच्या पिशवीत अन्न असतं पण ते त्यांना फोडून खाता येत नाही. त्यांना विद्रोही करता येत नाही त्या व्यवस्थेच्या विरोधात, कारण त्यावरच त्यांचं पोट उभं असतं किंवा पोट चालणारं असतं. नाहीतर ते घरच्यांनाही जगवू शकणार नाही आणि स्वतःलाही जगवू शकणार नाही. अशा प्रकारचं एक कामगारांचं एक काय म्हणता येईल की बेदखल असं असणारं एक विश्व या कवितेमधून व्यक्त होताना दिसतं. ही सगळी कविता दीर्घ नाही, एक दीड पानामध्येच संपलेली आणि छोट्या छोट्या ओव्या अभंगांसारखी विस्तारित जाणारी अशी कविता आहे छोट्या छोट्यांची. परंतु त्या कवितेतून एक असा एक स्वर आपल्या लक्षात येतो की अनुभवांची एक प्रांजळता आहे.
आपल्याला ह्या कवितेची संरचना नीट समजून घ्यावी लागते. काही विधानं या कवितेतली अर्थात कुठल्याही कवितेमध्ये सगळ्याच कविता काही अर्थवाही आणि अर्थसमृद्ध असतात असं नाही, पण माणसाच्या दुःखापर्यंतचा प्रवास घडवणाऱ्या शब्दकळेची ही कविता असलेली आपल्याला दिसते. कामगार विश्वाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं हा या कवितेचा मुख्य हेतू किंवा ते प्रयोजन असलेलं आपल्या लक्षात येतं. अलक्षित राहिलेल्या कामगारांचं अर्थात कामगारांचं मगाशी मी म्हटलं गोदीमध्ये वावरणारे कामगार किंवा रस्त्यावर वावरणारे कामगार, घोड्यांना नाल मारणारे कामगार यांच्यावर नारायण सुर्वेंनी एक चित्रण केलेलं आहे. पण या बदलत्या नंतरच्या काळात जागतिकीकरणानंतर आपल्याकडे एक नवी व्यवस्था आली, नव्या संस्कृतीचा उदय झाला आणि त्याच्यामध्ये कामगारांची क्षेत्र विस्तारत गेली. म्हणजे भटकणारी एक समाज निर्माण झाला. त्याच्यामध्ये मग हे फिरून विकणारे लोक असतील, कारण हॉटेलमध्ये घेऊन घरापर्यंत पोहोचवणारे लोक असतील, ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरच्या बाजाराचं घटक असणारे लोक असतील, या सगळ्या नव्या कामगार विश्वाचं एक चित्रण आधुनिक कवितेमध्ये आलं नव्हतं. ती एक उणीव या कवितेने भरून काढली असं आपल्याला दिसतं. कवितेची भाषा ही अतिशय साधी, सोपी, रुजू वाटावी, परंतु अनेक ठिकाणी ती कविता वाचकाला विचार प्रवृत्त करायला लावणारी अशी कवितेची भाषा आहे, अर्थवाही भाषा आहे. उपहास या कवितेमधून असलेला दिसतो आणि हा उपहास शोषण करणाऱ्या व्यवस्थेचा उपहास आहे. म्हणजे तुमची समृद्धी लखलाभ तुम्हाला, यामध्ये सुद्धा एका राजकीय व्यवस्थेपासून भांडवलशाही व्यवस्थेपर्यंतचा उपहास आहे आणि मग या जगापासूनचं तुटलेपण आहे. मगाशी मी परात्मतेचा उल्लेख केला. या जगामध्ये आपल्याला कोणतंही स्थान नाही, आपली किंमत कवडी मोलाची आहे, कारण आपल्या संपूर्ण श्रमावर, क्रयशक्तीवर हे सगळं उभं राहिलेलं आहे. तरी आपल्याला या जगात स्थान नाही याची जाणीव कवीला आहे. कवीला आपल्या मर्यादाही माहीत आहेत, ते त्याने व्यक्त केलेल्या आपल्याला दिसतात. तळपती तलवार होणं हे आजच्या व्यवस्थेच्या समोरचं काही उत्तर नाही, कारण आपल्याला माहिती आहे की ताजे संदर्भ जरी घेतले तरी आपल्याला लेह लडाख पासूनच्या सगळ्या व्यवस्थेचे संदर्भ देता येईल की कुणीही विचारवंताने, लेखक, कवीने, संवेदनशील माणसाने तळपती तलवार व्हावी आणि व्यवस्थेवर सपासप वार करावे असं म्हणणं सुद्धा हे आजच्या व्यवस्थेपुढे शक्य नाही. अशी एक आक्रमकता आजच्या काळासमोर, कवींसमोर, संवेदनशील माणसांसमोर आणि विचारवंतांसमोर उभी असलेली आपल्याला दिसते. तरी कवी या सर्वहारा वर्गाचं, सर्वहारा म्हणण्यापेक्षा या एका श्रमकरी आणि अनेक समस्यांनी भरलेल्या जगाचं चित्र रेखाटण्याचं धैर्य दाखवतो. ही सुद्धा एक जमेची बाजू म्हणता येईल. कवितेचा जो आत्मस्वर आहे, हा कवितेचा आत्मस्वर हा सामाजिक वास्तवाच्या दर्शनाचा, सामाजिक वास्तवाच्या चित्रणाचा आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. उन्हातानात वावरणारा कामगार, फिरून विकणारा कामगार, पण त्याच्या जगण्याला एक शब्द द्यावा ही एक कवीची लालसा आहे. म्हणून कवी एका वेळीच विचारवंत होतो, तो निरीक्षक होतो, समालोचक होतो आणि एक कॅडिलोस्कोपिक चित्रण असावं असं तो करीत जातो. म्हणजे एकेका दृश्यावर कॅमेरा फिरवत जावा आणि या जगाचं दर्शन तुकड्या तुकड्यातून घडवावं आणि अख्ख्या जगाचं जे काय सल आहेत हे सांगावं. या सगळ्या विश्वामध्ये, या सगळ्या श्रमकऱ्यांच्या जीवनाचं आपण
एक सार काढलं तर आपल्या लक्षात येतं की ही कविता दुःख भावाची कविता आहे. कोणी यातला कामगार सुखाने आपल्या घरी दिवाळीला दिवे उजळवतील या आशेने जगणारा नाही. त्याला आपले अभाव माहीत आहेत आणि म्हणून हे एक अभावग्रस्त जग आहे. या जगामध्ये अस्पृश्यता नसेल, या जगामध्ये तिरस्कार नसतील, पण या जगामध्ये असलेले अभाव जे आहेत हे अभाव हे तितकेच भयानक आणि टोकाचे असलेले दिसतात. नामुष्कीने शेतात काम करणाऱ्या कष्टकऱ्यालाही आत्महत्या करावी लागते, शेतकऱ्यालाही करावी लागते आणि शेतमजुरालाही करावी लागते. बॉयलर पेटवणारे सुद्धा धगीने मरून जातात किंवा अचानक कुठला तरी स्फोट होऊन कारखान्यात कामगार मरून जातात. ही अशाश्वतता ज्यांच्या वाट्याला अशी कायम जळूसारखी चिकटलेली असते, ती तोडली तरी त्याच्यातून बळाबळा रक्त वाहील असा एक संदर्भ या कवितेत असलेला आपल्याला दिसतो. काही निवडक कविता त्यांचे उल्लेख आता वारंवार झाले. कामावर निघणाऱ्या बाया असतील, समृद्धी महामार्गाची कविता असेल किंवा आणि बऱ्याच अशा काही कविता आहेत की या कवितामधून लेखकाला काय म्हणायचं आहे समकालाविषयी त्याचं एक स्पष्ट असं चित्र येतं. खूप प्रतिमा प्रधानता नसेल, पण उपहास उपरोध या कवितेमधून त्यावेळी त्या क्षणी व्यक्त झालेला दिसतो. आणि मग जे जग आहे ते सुखदायी नाही, ते क्लेशकारक आहे आणि या क्लेशकारक जगाचे अनेक संदर्भ घामाच्या रूपाने आलेले आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की या कवितेचं शीर्षक हे अर्थपूर्ण असं आहे. रक्त आटवल्यानंतरच घाम तयार होतो, कोणी एसीत बसून कोणाला घाम येत नाही. त्यामुळे हे उन्हातानाचे संदर्भ आणि एकूणच संपूर्णतः काय म्हणता येईल की वेदना, दुःख, पराभव, परात्मता यांचे संदर्भ असणारी चिरडलेल्या जगाची आणि भेगाळलेल्या मनाने वावरणाऱ्या विश्वाची ही कविता आहे असं मला वाटतं. अनेकांनी या कवितेवर भाष्य केलं. वाचकांच्या संवेदना नक्कीच या कवितेमुळे अधिक समृद्ध होतील किंवा वाचकांना या कविता त्यांच्या मनापर्यंत भेटतील असा मला विश्वास वाटतो. मी किरण भावसार यांना त्यांच्या एकूणच लेखनाला शुभेच्छा देतो. आमचे मित्र विष्णू जोशी यांनी देखण्या स्वरूपामध्ये हा संग्रह प्रसिद्ध केला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि मला इथे वाचक पीठाने निमंत्रित करून अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल वाचक पीठाला सुद्धा धन्यवाद देतो. त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांवर केलेल्या या कविता आहेत. या कवितांमधून सर्वहाराप्रती लेखकाची असलेली करुणा दृष्टी जाणवते असे आपण नमूद केलेले आहे. बेदखल कामगारांप्रती अनुभवाची प्रांजळता त्यांच्या कवितेत दिसते असे महत्वपूर्ण भाष्य आपण या ठिकाणी ठेवलेले आहे. आपले मनपूर्वक आभार. किरणजीतच्याच कवितेने या ठिकाणी शेवट करतोय. माफ करा पण ते कृतज्ञ नाहीत, माफ करा पण ते कृतज्ञ नाहीत, भांबावून गेलेत भाकरीशी थांबलेली त्यांची लढाई शिक्षण प्रबोधनाकडे कशी नेता येईल हाच आजचा प्रश्न आहे. त्यांच्याही वस्तीत सूर्य तर उगवायलाच हवा, त्यांच्याही वस्तीत सूर्य तर उगवायलाच हवा, तो उगवला जावो ही प्रार्थना आणि आशावाद घेऊन आपण आभाराकडे जाणार आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर गोविंद कजरेकर यांनी आपला अनमोल वेळ आणि महत्वपूर्ण भाष्य या ठिकाणी दिलं
त्याबद्दल वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आजच्या प्रमुख भाष्यकारांमध्ये रंजय दानी, नम्रता फलके, दादासाहेब कोते, त्याचप्रमाणे आमचे वाचकपीठ प्रतिष्ठानचे सदस्य दादा नवरे या सर्वांप्रती वाचकपीठ प्रतिष्ठानकडून आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले अरुण कोकाटे, अशोक इंगळे, रोहित देशमुख, समिता जाधव, संजीवनी तडेगावकर, शारदा देशमुख, सुनीता झाडे, स्वाती मदनवाड, उर्मिला चाकूरकर, विजय पांचाळ, प्रकाशक विष्णू जोशी, हनुमान वरगुळे, किरणजी डोंगरदिवे, संजय चौधरी, फुला बागुल, सागर कुलकर्णी, ज्योती स्वामी अशा सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि वाचकपीठ प्रतिष्ठानचे सहभागी असणारे माझे सर्व सहकारी यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो.